नमस्कार विद्यार्थ्यांनो, आणि तुम्ही पाहतात MD सायन्स क्लास 10 SSC बोर्ड. तर पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण हेरिडिटी हे जो काही अँड इव्हॉल्युशन हा जो काही धडा होता त्यामधला हेरिडिटी पार्ट आपण पूर्णपणे कव्हर केलेला आहे. जे कोणी नवीन आहेत त्यांना पाठीमागचे व्हिडिओ पाहून घ्यावे. तर त्या पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण काय डिस्कस केलं रे? सेंट्रल डोग्मा म्हणजे काय? म्हणजे काय? प्रोटीन्स आर सिंथेसाइज्ड बाय DNA थ्रू RNA इज कॉल्ड सेंट्रल डोग्मा. नंतर आपण डिस्कस केलं होतं ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय? द कॉपिंग ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम DNA टू मेसेंजर RNA इन द फॉर्म ऑफ ट्रिपलेट. तर आपण काय म्हणलं? ट्रान्सक्रिप्शन. नंतर आपण पाहिलं होतं ट्रान्सलेशन. त्याची व्याख्या आपण काय पाहिली होती? ऍज पर द मेसेज ऑन मेसेंजर RNA amino acids are supplied by tRNA and tRNA has anticodon which are complementary to the sequence to the codon present on messenger RNA. याला आपण काय म्हणलं? ट्रान्सलेशन. आणि शेवटची कन्सेप्ट आपण पाहिली होती ट्रान्सलोकेशन. म्हणजे काय? रायबोसोम keeps on moving from one end of messenger RNA to other end of messenger RNA by a distance of one triplet codon is called ट्रान्सलोकेशन. इथपर्यंत आपण पाठीमागे डिस्कस केलं होतं. तर चला आज आपण सर्वात महत्वाची कन्सेप्ट छान प्रकारे समजून घेऊया. ती म्हणजे काय? इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशन म्हणजे काय आहे? तर मराठीमध्ये आपण त्याला उत्क्रांती म्हणतो. काय म्हणतो? उत्क्रांती. आता जेवढे काही सजीव या पृथ्वीवरती आहेत त्या प्रत्येक सजीवामध्ये काय झालं आहे? हळूहळू कोट्यावधी वर्षामध्ये बदल होत गेलेला आहे. आणि तेव्हा कुठे जाऊन आपल्याला ही कोट्यावधी प्राणी वनस्पतींच्या प्रजाती आपल्याला पाहायला भेटतात. मग ते झाल्या कशा? तर तेच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला इव्हॉल्युशन आणि थेरीज ऑफ इव्हॉल्युशन हे डिस्कस करायचं आहे. तर चला मग सर्वात प्रथम आपण समजून घेऊया इव्हॉल्युशन म्हणजे काय. तर आपल्या पुस्तकामध्ये पहिल्यांदाच डेफिनेशन दिलेली आहे, व्याख्या दिलेली आहे. ती काय म्हणते पहा? ग्रॅज्युअल चेंजेस ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर अ लॉंग ड्युरेशन. म्हणजे काय? ग्रॅज्युअल या शब्दाचा अर्थ होतो सातत्याने. मग आपण म्हणतो जिवंत सजीवामध्ये हळूहळू होणारे बदल. बरोबर? काय म्हणलं? जिवंत सजीवामध्ये हळूहळू होणारे बदल यालाच आपण काय म्हणतो? उत्क्रांती. म्हणजे यालाच आपण काय म्हणणार? इव्हॉल्युशन म्हणणार. म्हणजेच काय? तर आपण घेऊया या ठिकाणी काय म्हणलं? ग्रॅज्युअल चेंजेस. ग्रॅज्युअल चेंजेस ऑकर्ड इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ऑकरिंग इन living organisms. Occurring in living organisms over long duration. म्हणजे आपण काय म्हणलं? जिवंत सजीवामध्ये हळूहळू जे काही होणार, जिवंत सजीवामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे काही हळूहळू होणारे बदल आहेत त्यालाच आपण काय म्हणलं रे? इव्हॉल्युशन. त्यालाच आपण काय म्हणलं? उत्क्रांती म्हणलं. बरोबर? आता 3.5 बिलियन इयर अगो लाईफ हॅड नॉट बीन एक्झिस्टंट ऑन द अर्थ. म्हणजे काय? कोट्यावधी वर्षापूर्वी या पृथ्वीवरती सजीव होते का? किंवा जीव किंवा लाईफ होती का? नव्हती. मग आपण काय म्हणतो? 3.5 बिलियन इयर अगो. 3.5 billion years ago, life had not been exist on Earth. Exist on Earth. बरोबर? तर पहा, अजून एक इव्हॉल्युशनची व्याख्या आपल्या पुस्तकात काय? एक नवीन व्याख्या आपल्या पुस्तकात दिलेली आहे. अजून एक ती म्हणजे कोणती? फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीसीज ड्यू टू चेंज इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर अ. एक नवीन व्याख्या काय दिली? फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीसीज ड्यू टू चेंज इन स्पेसिफिक कॅरेक्टर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऍज रिस्पॉन्स टू नॅचरल सिलेक्शन. त्याने काय म्हणले? किंवा पृथ्वी तलावरती नवीन प्रकारचे प्रजाती काय झाले? उदयास आल्या. कशा प्रकारे आल्या? तर नैसर्गिक निवडीमुळे काय झाल्या? नवीन प्रकारच्या प्रजाती या पृथ्वी तलावरती आल्या. त्याला आपण इंग्लिशमध्ये काय लिहूया डेफिनेशन? काय म्हणलं? फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीसीज.
काय म्हणलं, फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीसीस ड्यू टू चेंज इन स्पेसिफिक कॅरेक्टर, ड्यू टू चेंज इन specific character or to change in specific character or long duration as a response to natural selection. As response to natural selection. These are called evolution. त्याला आपण काय म्हणतो रे, इव्हॉल्युशन. बरोबर. मग हे जेवढे काही प्रजाती वनस्पतीच्या असतील किंवा प्राण्यांच्या असतील ज्या पृथ्वी तलावरती आज आपल्या अस्तित्वात आहे, ज्या आपण पाहतो, त्या सर्व स्पेसीस कोणत्या ना कोणत्या सुरुवातीच्या पेशीपासून तयार झाल्या असतील. बरोबर का नाही? तर मग काय म्हणलं, ऍट बिगिनिंग, काय म्हणलं आपण, ऍट बिगिनिंग देअर might be have been simple elements on the earth. म्हणजे सगळ्यात सुरुवातीला पृथ्वी तलावरती सिंपल एलिमेंट्स या सागरामध्ये, महासागरामध्ये, पृथ्वीवर जे काही महासागर आहे, जे काही समुद्र आहे त्याच्यामध्ये बनले आणि त्यांच्यापासून सिंपल टाईप ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड काय झाले, तयार झाले. ओके. मग काय म्हणतो आपण, ऍट बिगिनिंग simple type of elements were formed in ocean. In ocean on earth. सगळ्यात सुरुवातीला सिंपल प्रकारचे जे काही एलिमेंट्स आहेत ते समुद्रामध्ये, पृथ्वीवर काय झाले, तयार झाले. आणि त्यांच्यापासून काय म्हणाले, सिंपल ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक एलिमेंट्स हॅव बीन फॉर्म. अँड फ्रॉम देम सिंपल ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक अँड सिंपल ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक, simple organic and inorganic elements have been formed. इथपर्यंत समजलं. आता आपल्याला शिकायचं आहे की कशा प्रकारे सिंपल एलिमेंट पासून सिंपल ऑर्गॅनिझम तयार झाले, कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम तयार झाले आणि कशा प्रकारे लाईफ तयार झाली. तर चला मग पाहूया. तर पहा, आता आपण काय म्हणलं की सगळ्यात सुरुवातीला या समुद्रामध्ये काय तयार झाले, सिंपल एलिमेंट्स तयार झाले आणि त्या सिंपल एलिमेंट्स पासून कॉम्प्लेक्स एलिमेंट्स आणि कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम काय बनले, तयार झाले. तर जरा सगळ्यात सुरुवातीला पाहूया आपण कशा प्रकारे लाईफ तयार झाली. तर काय म्हणलं, सुरुवातीला काय होतं, तर सुरुवातीला या अर्थवरती फ्री ऍटम्स होते. काय होते, फ्री ऍटम्स. म्हणजे समुद्रामध्ये सगळ्यात सुरुवातीला काय होते, फ्री ऍटम्स प्रेझेंट होते. कोणकोणते, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, फॉस्फरस, सल्फर, अशा प्रकारचे सगळ्यात सुरुवातीला पृथ्वीवरती त्या समुद्रामध्ये काय होतं रे, तसे एलिमेंट्स प्रेझेंट होते. मग काय झालं, हे जे काही एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट्स कंबाईन झाले. काय झाले, कंबाईन झाले आणि यांच्यापासून काय बनलं रे, हायड्रोजन मॉलिक्यूल तयार झाला आणि वॉटर मॉलिक्यूल काय झाला रे, तयार झाला. बरोबर. त्याचबरोबर अजून काय म्हणलं, तर आपण म्हणतो NH3 अमोनिया तयार झाला. काय तयार झाला, अमोनिया. आणि या अमोनियाला आपण काय म्हणतो रे, फर्स्ट इनऑर्गॅनिक कंपाऊंड. काय म्हणलं, पहिला इनऑर्गॅनिक कंपाऊंड काय झाला रे, सुरुवातीला तयार झाला. हे काय होते, फ्री ऍटम. फ्री ऍटम पासून काय झाले, सिंपल इनऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले. काय तयार झाले, सिंपल इनऑर्गॅनिक कंपाऊंड या ठिकाणी तयार झाले. सिंपल इनऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले. बरोबर. आता या सिंपल इनऑर्गॅनिक कंपाऊंड पासून
पुढे काय बनलं रे, तर पुढे बनला CH4. काय बनलं, CH4. CH4 काय रे, तर हा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. काय आहे, ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. त्यानंतर काय बनलं रे, HCl, हायड्रोजन सायनाइड. काय बनलं, HCl. आणि असे खूप सारे कंपाऊंड त्या ठिकाणी काय होते रे, बनत गेले. आपण काय म्हणतो, फर्स्ट ऑर्गॅनिक कंपाऊंड. म्हणजे सिंपल इनऑर्गॅनिक कंपाऊंड पासून काय बनलं रे, सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले. काय तयार झाले, सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले. आता सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंड पासून पुढे आपण काय म्हणतो रे, पासून काय म्हणलं रे, तर सिंपल इनऑर्गॅनिक कंपाऊंड पासून फर्स्ट ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले. आणि फर्स्ट ऑर्गॅनिक कंपाऊंड पासून पुढे काय तयार होईल रे, तर सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार होते. काय तयार होते, सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंड. म्हणजे सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंड कोणकोणते तयार झाले रे, तर शुगर तयार झाली. काय तयार झाली, शुगर. त्यानंतर आपण काय म्हणतो, अमायनो ऍसिड तयार झाले, अमायनो ऍसिड. त्यानंतर काय म्हणलं रे, ग्लिसरॉल तयार झाले. आणि त्याचबरोबर काय तयार झालं, फॅटी ऍसिड तयार झाले. काय झाले, फॅटी ऍसिड. आणि त्यानंतर अजून काय त्या ठिकाणी तयार झालं रे, तर सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंड पासून किंवा आपण म्हणतो फर्स्ट हे जे काही कंपाऊंड आहेत, मग त्यानंतर काय म्हणले, सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणले कोणकोणते, शुगर, अमायनो ऍसिड, ग्लिसरॉल, फॅटी ऍसिड. आणि आपण काय म्हणतो, नायट्रोजिनस बेस. काय म्हणलं रे, नायट्रोजिनस बेसेस. बरोबर. तर पाहू आता या अमायनो ऍसिड पासून किंवा या कंपाऊंड पासून पुढे काय म्हणलं रे, तर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड. काय तयार झाले, कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले. मग या अमायनो ऍसिड पासून काय बनलं, तर आपल्याला माहिती खूप सारे अमायनो ऍसिड एकत्रित आले, त्या ठिकाणी काय तयार होते, प्रोटीन तयार होते. काय तयार होते, प्रोटीन. मग हा कॉम्प्लेक्स मॉलिक्युल आहे. त्यानंतर काय बनलं, ग्लिसरॉल अँड फॅटी ऍसिड यांच्यापासून काय बनलं रे, तर फॅट बनलं. आणि नायट्रोजन बेस पासून काय बनले रे, न्यूक्लिक ऍसिड तयार झालं. काय तयार झालं, न्यूक्लिक ऍसिड. कोणतं रे, DNA किंवा आपण काय म्हणतो, RNA. अशा प्रकारचं नायट्रोजन बेस पासून त्या ठिकाणी काय झाले, न्यूक्लिक ऍसिड तयार झाले. हे जे सर्व आहेत त्याला आपण काय म्हणलं, कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड. आणि याच कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड पासून नंतर काय आलं रे, तर फर्स्ट लाईफ तयार झाली. म्हणजेच आपण काय म्हणतो, फर्स्ट सेल तयार. इथपर्यंत सर्वांना समजलंय का, काय म्हणलं मी, सगळ्यात सुरुवातीला फ्री ऍटम्स पृथ्वीवरती होते, त्यांच्यापासून सिंपल इनऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले, त्यांच्यापासून फर्स्ट ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले, त्यांच्यापासून सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले, आणि नंतर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले आणि लाईफ तयार झाली. म्हणजे काय झालं रे, हे सुद्धा काय झालं, इव्हॉल्युशन झालं आहे. म्हणजे एकामध्ये मॉडिफिकेशन होत त्या ठिकाणी काय बनले, सेल तयार झाले. ओके, इथपर्यंत सर्वांना समजलंय. चला आपण पुढचा पॉईंट पाहूया. डायव्हर्सिटी ऑफ लाईफ म्हणजे काय, जीव सृष्टीतील विविधता. तर आता सध्या आपण पृथ्वीवर पाहिलं तर ऍट प्रेझेंट ठीक आहे, काय आहे, तर करोड्स ऑफ प्लांट्स अँड अॅनिमल स्पेसिस आपल्याला सापडतात. पण सध्या पृथ्वीवरती आपल्याला हजारो वनस्पती आणि हजारो किंवा कोट्यावधी वनस्पती आणि कोट्यावधी प्राण्यांच्या प्रजाती आपल्याला सापडतात. मग डायव्हर्सिटी ऑफ लाईफ म्हणजे काय, सजीव सृष्टीमधील विविधता. तर आपण काय म्हणतो, ऍट प्रेझेंट crores of species of plants and animals are found on earth. पृथ्वीवरती सध्या आपल्याला कोट्यावधी वनस्पती आणि कोट्यावधी वनस्पतीच्या प्रजाती आणि कोट्यावधी वनस्पतीच्या प्रजाती आणि त्याचबरोबर प्राण्यांच्या प्रजाती आपल्याला सापडतात. बरोबर. मग आपण काय म्हणूया सिंपल भाषेमध्ये, तर दे शो ह्यूज डायव्हर्सिटी इन शेप अँड कॉम्प्लेक्सिटी. म्हणजे काय, की हे जे सर्व काही वनस्पती आहेत, जे सर्व काही प्राणी आहेत, त्यांच्यामध्ये आपल्याला जास्त प्रमाणामध्ये काय पाहायला मिळते, जटिलता आणि त्यांचा वेगवेगळे आकार आपल्याला पाहायला भेटतात. मग काय म्हणतो आपण, दे शो
दे शो ह्यूज डायव्हर्सिटी, ह्यूज डायव्हर्सिटी इन कशामध्ये रे, शेप आकारामध्ये, अँड कॉम्प्लेक्सिटी, कॉम्प्लेक्सिटी या शब्दाला आपण मराठीमध्ये काय म्हणतो रे, जटिलता. बरोबर. तर आपण बघूया आता प्लांट डायव्हर्सिटी म्हणजे काय, वनस्पतीमध्ये कोणती विविधता आपल्याला पाहायला भेटते, कशा प्रकारे विविधता आपल्याला पाहायला भेटते. पहिला पॉइंट आपल्या पुस्तकामध्ये दिलेला आहे, फक्त थोडस त्याने काय केलं आहे, पॅराग्राफच्या फॉर्म मध्ये दिले. तर प्लांट डायव्हर्सिटी, जर आपण मग प्लांटची डायव्हर्सिटी किंवा प्लांटची जर विविधता जर पाहायला म्हणलं तर सगळ्यात सुरुवातीला आपण काय पाहतो रे, युनिसेल्युलर कोण आहे, क्लोरेला. पण एक पेशी कोण आहे, क्लोरेला ही वनस्पती आहे. आणि त्यानंतर खूप सारे मोठा ट्री कोणता आहे, बनियान ट्री म्हणजे काय, वनाचं झाड. म्हणजे एक पेशी वनस्पतीपासून तर बहु पेशी आपल्याला वनाच्या झाडापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्यांच्यामध्ये काय पाहायला भेटते, विविधता पाहायला भेटते. म्हणून आपण काय म्हणतो, युनिसेल्युलर क्लोरेला टू ह्यूज बनियान ट्री. फ्रॉम युनिसेल्युलर क्लोरेला to huge banyan tree, to huge banyan tree. आणि आपण हे जर वनस्पती मध्ये पाहिलं, आता जर आपण प्राण्यामध्ये पाहिलं, अॅनिमल डायव्हर्सिटी मध्ये जर पाहिलं तर एक पेशी अॅनिमल कोणकोणते आहेत, अमेबा आणि पॅरामेशियम. मग या अमेबा आणि पॅरामेशियम पासून तो ह्युमन्स पर्यंत आणि जायंट वेल पर्यंत इतक्या मॅक्झिमम प्रमाणामध्ये, जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्याला काय पाहायला भेटते रे, तर अॅनिमल मध्ये सुद्धा डायव्हर्सिटी पाहायला भेटते. ओके, ठीक आहे, इथपर्यंत समजलंय. आता नेक्स्ट पॉइंट आपल्याला पाहिजे, डिस्ट्रीब्युशन ऑफ लाईफ. तर आता नेक्स्ट पॉइंट आपण काय म्हणतो, डिस्ट्रीब्युशन ऑफ लाईफ म्हणजे काय, हे जे काही जीव आहेत हे कुठे कुठे सापडतात रे आपल्याला, दे आर फाउंड इन एअर, वॉटर, लँड आणि रॉक. म्हणजे हवेमध्ये, पाण्यामध्ये आणि त्याचबरोबर जमिनीवर हे आपल्याला सर्व सजीव सापडतात. मग आपण काय म्हणतो, प्रेझेंट इन, ही जी काही लाईफ आहे, लाईफ कोणत्या ठिकाणी प्रेझेंट आहे, लाईफ प्रेझेंट ऑन. कुठे कुठे प्रेझेंट आहे, हवेमध्ये पण आहे, विषाणू हवेमध्ये आपल्याला सापडतात, व्हायरस पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला जीव सापडतात, त्याचबरोबर जमिनीवरती सुद्धा आपल्याला काय होतात रे, जीव सापडतात. आणि आपण काय म्हणतो, रॉक दगडावरती सुद्धा आपल्याला काय होतात रे, तर लाईफ पाहायला मिळते. आपल्याला कोणकोणत्या ठिकाणी लाईफ पाहायला मिळते, तर हवेमध्ये लाईफ पाहायला मिळते, त्याचबरोबर जमिनीवरती पाहायला मिळते, पाण्यामध्ये पाहायला मिळते आणि दगडावरती पाहायला मिळते. आता हे जे काही पूर्णपणे इव्हॉल्युशन आहे, उत्क्रांती आहे, तर यामध्ये मानवाला खूप जास्त इंटरेस्ट आहे, क्युरियोसिटी अबाउट लाईफ. म्हणजे या जीवनाबद्दल सर्वात जास्त क्युरियोसिटी, उत्सुकता कुणामध्ये आहे, तर मानवामध्ये आहे. का बरं आहे, रिझन काय, माणसाला कशामध्ये उत्सुकता आहे, तर माणसाला उत्सुकता आहे ओरिजिन अबाउट लाईफ. म्हणजेच काय म्हणतो आपण, जीवनाची सुरुवात कशी झाली, रिझन फॉर इव्हॉल्युशन काय म्हणतो आपण, क्युरियोसिटी अबाउट लाईफ. क्युरियोसिटी अबाउट लाईफ. कशाबद्दल क्युरियोसिटी आहे आपल्याला लाईफच्या, ओरिजिन अबाउट लाईफ म्हणजे काय, हे जे काही जीव आहेत त्यांचा उगम कसा झाला, बरोबर, ओरिजिन अबाउट लाईफ, ओरिजिन अबाउट, बरोबर. आणि दुसरं कशामध्ये उत्सुकता माणसाला प्रेझेंट आहे, ते आपण म्हणतो रिझन बिहाइंड इव्हॉल्युशन, रिझन बिहाइंड इव्हॉल्युशन. म्हणजेच आपण काय म्हणतो, मानवाला उत्सुकता आहे. कशासाठी उत्सुकता आहे रे, तर कशा प्रकारे या सर्व सजीवांची निर्मिती झाली आणि त्याचबरोबर एवढी विविधता
या पृथ्वी तलावर कशी आहे. इथपर्यंत समजलं. काय पाहिजे आता आपल्याला काय डिस्कस करायचं आहे तर थिअरीज ऑफ इव्हॉल्युशन. वेगवेगळे सिद्धांत जे काय आहे उत्क्रांतीचे आहेत त्या सिद्धांताबद्दल आपल्याला थोडीशी माहिती या ठिकाणी डिस्कस करायची आहे. तो म्हणजे आपण काय म्हणतो हेडिंग काय म्हणू आपली डिफरंट थिअरीज. डिफरंट थिअरीज. थिअरीज म्हणजे काय आहे सिद्धांत. थोडे वेगवेगळे सिद्धांत आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचे आहे. आता आपण काय म्हणतो की खूप सारे सिद्धांत या उत्क्रांतीबद्दल मांडण्यात आलेले आहेत. खूप साऱ्या थेरी या इव्हॉल्युशन बद्दल मांडण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी द मोस्ट ऍक्सेप्टेड थेरी कोणती आहे ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. याचा अर्थ काय होतो रे तर सजीवामध्ये हळूहळू कशा प्रकारे बदल होत गेला हा जो काही सिद्धांत आहे तो सिद्धांत सर्व जास्तीत जास्त शास्त्रज्ञांना आणि लोकांना काय केलेला आहे मान्य केलेला आहे. तर आपण काय म्हणतो मोस्ट ऍक्सेप्टेड थिअरी. मोस्ट ऍक्सेप्टेड थिअरी कोणती आहे रे तर ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. काय म्हणलं ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे काय सजीवामध्ये हळूहळू होणारे बदल हा जो काही सिद्धांत आहे हा सर्वात जास्त मान्य केलेला आहे. बरोबर का नाही. मग Many theories about origin and evolution of life has been proposed. याचा अर्थ काय की जीवनाची उत्पत्ती आणि उत्क्रांती यावर अनेक सिद्धांत दिले गेले होते. परंतु त्या सर्व सिद्धांतापैकी सर्वात जास्त मानलेला सिद्धांत जो तो कोणता असेल तो कोणता आहे ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मग आपण काय म्हणतो थिअरी ऑफ इव्हॉल्युशन. एक आपल्या पुस्तकात एक पॉइंट आहे आणि त्यामध्ये त्यांना काय म्हणलंय फर्स्ट लिव्हिंग मटेरियल वॉज फॉर्म इन ओशियन. तो कोणता आहे प्रोटोप्लाझ्म. कोणता आहे प्रोटोप्लाझ्म. प्रोटोप्लाझ्म हा जो काही पहिला लिव्हिंग मटेरियल आहे काय फर्स्ट लिव्हिंग मटेरियल फॉर्म इन ओशियन. फॉर्म इन ओशियन. समुद्रामध्ये सगळ्यात सुरुवातीला कोणता लिव्हिंग मटेरियल तयार झाला तर तो कोणता आहे प्रोटोप्लाझ्म. आता पहा कशा प्रकारे काय झालं हे लाईफ तयार होत गेली. तर सगळ्यात सुरुवातीला आपण काय म्हणतो या पृथ्वीवरती कोण आले तर सगळ्यात सुरुवातीला आले युनिसेल्युलर. कोण आले युनिसेल्युलर म्हणजे एक पेशीय जीव सुरुवातीला तयार झाला. या एक पेशीय जीव पासून काय म्हणलं रे बहुपेशी म्हणजे काय मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम तयार झाले. आणि या मल्टी सेल्युलर पासून काय म्हणले कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम काय झाले तयार झाले. इथपर्यंत सर्वांना समजले. तर यावरून आपण एक इव्हॉल्युशनची उत्क्रांतीची एक व्याख्या आपण या ठिकाणी डिझाईन करतो. ते म्हणजे काय तर प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. काय म्हणलं प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. काय म्हणलं युनिसेल्युलर पासून मल्टीसेल्युलर तयार झाले आणि त्यांच्यापासून कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम तयार झाले. यावरून एक आपण इव्हॉल्युशनची व्याख्या देतो ती म्हणजे काय तर प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट फ्रॉम सिम्पल टू कॉम्प्लेक्स फॉर्म. बरोबर म्हणजे काय तर मग शेवटी आपण इव्हॉल्युशन म्हणजे काय म्हणतो तर प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम फ्रॉम सिम्पल टू कॉम्प्लेक्स म्हणजे काय साध्या सरळ जीवापासून जटिल जीवांकडे जे काही उत्क्रांती होत गेली जे काही हळूहळू बदल होत गेले त्यालाच आपण काय म्हणतो इव्हॉल्युशन म्हणतो. ठीक आहे. इथपर्यंत सर्वांना समजलं आहे. तर आज आपण पेज नंबर 3 वरती जेवढी काही माहिती दिलेली आहे ती पूर्णपणे छान पद्धतीनं डिस्कस केलेली आहे. ओके. जी काही लाईफ तयार झाली आता जेवढं काही आपल्या पृथ्वीवरती व्हॅरिएशन प्रेझेंट आहेत ते कशा प्रकारे त्यांचा पुरावा काय आहे ते आपल्याला पाहिजे आहे. म्हणजे ही जी इव्हॉल्युशन झाली जी काही उत्क्रांती झाली त्याचा एव्हिडन्स काय त्याचा प्रूफ काय त्याचा पुरावा काय हे आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत.
तर मग आजच्या तासामध्ये आपण पाहणार आहोत मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस, अनाटॉमिकल एव्हिडन्सेस, व्हेजिटेटिव्ह ऑर्गन हा एक एव्हिडन्स आहे. त्यानंतर कनेक्टिंग लिंक आणि एम्ब्रिओलॉजी एवढं सर्व पॉइंट आपण आजच्या तासामध्ये पाहणार आहोत. तर अजिबात व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. पूर्णपणे हा व्हिडिओ आपल्या स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये वरती अवलंबून आहे, जेणेकरून तुम्हाला क्लास 10th मध्ये 10वीच्या परीक्षेमध्ये घवघवीत यश प्राप्त करता येईल. ठीक आहे, चला मग. तर पहिला आपल्याला पाहिजे मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स म्हणजे काय. तर मॉर्फोलॉजी या शब्दाचा अर्थ आपल्याला सुरुवातीला माहिती असला पाहिजे. तर मॉर्फोलॉजी म्हणजे काय, एक्सटर्नल फीचर. मॉर्फोलॉजी म्हणजे आपण काय म्हणतो रे, एक्सटर्नल फीचर्स म्हणजे बाह्य रचना, त्याला आपण काय म्हणणार रे, मॉर्फोलॉजी म्हणतो. किंवा आपण काय म्हणतो, स्टडी ऑफ एक्सटर्नल स्ट्रक्चर इज कॉल्ड मॉर्फोलॉजी. मग तर हे जे काही एक्सटर्नल स्ट्रक्चर जर आपण पाहिलं म्हणजे काय म्हणतो आपण, बाह्य रचना जर काही अॅनिमलची, प्राण्यांची किंवा वनस्पतींची जर आपण ऑब्झर्व केली, निरीक्षण केलं, तर त्यामध्ये आपल्याला काय दिसून येतं. जसं की आपण प्राण्यामध्ये जर म्हणलं की कुत्रा, डॉग, मेंढी आणि त्याचबरोबर शीप म्हणजे मेंढी आणि फॉक्स म्हणजे काय, कोल्हा, यांचे जर आपण स्ट्रक्चरचा, एक्सटर्नल स्ट्रक्चरचा जर अभ्यास केला तर त्यामध्ये आपल्याला पोझिशन ऑफ माउथ, स्ट्रक्चर ऑफ नॉस्ट्रिल म्हणजे नाकपुड्या कशा प्रकारे आहेत, बरोबर. त्यानंतर त्यांच्या डोळ्याची जागा कोणत्या ठिकाणी आहे आणि त्यांच्या बॉडीवरती काय आहे, हिअर्स प्रेझेंट आहे, हे आपल्याला सर्वांमध्ये जवळपास सारखे दिसतात. बाह्य आपण जर त्या ऑर्गॅनिझमला, त्या जीवांना जर आपण पाहिलं, त्याचा अर्थ काय की त्यांच्यामध्ये त्यांचा जो काही अँसेस्टर आहे, त्यांचा जो काही पूर्वज आहे, तो कसा आहे, सारखा आहे. मग आपण या मॉर्फोलॉजी म्हणजे काय, स्टडी ऑफ एक्सटर्नल फीचर्स. एक्झाम्पलच्या रूपमध्ये जर आपण पाहिलं तर एक्झाम्पल मध्ये आपण काय म्हणतो, पहा, डॉग असेल, कुत्रा, शीप असेल, आपण मेंढी म्हणूया, आणि त्याचबरोबर आपण काय म्हणलं फॉक्स म्हणजे काय, कोल्हा. तर यांच्यामध्ये आपल्याला सारखेपणा पाहायला भेटतो. काय पाहायला भेटतो रे, सारखेपणा पाहायला भेटतो. आपण काय म्हणतो, शो सिमिलॅरिटीज. सारखेपणा आपल्याला कशामध्ये पाहायला भेटतो रे, तर पहिला आपण काय म्हणतो का, स्ट्रक्चर ऑफ माउथ म्हणजे जे काही चेहरा आहे त्याचं स्ट्रक्चर, त्याचा आकार. मग आपण काय म्हणलं, पहिला कशामध्ये सारखेपणा पाहायला भेटतो आपल्याला, तर स्ट्रक्चर ऑफ माउथ मध्ये. स्ट्रक्चर ऑफ माउथ. त्याचबरोबर आपण काय म्हणतो, अजून कशामध्ये सारखेपणा पाहायला भेटतो आपल्याला, तर पोझिशन ऑफ नॉस्ट्रिल. काय म्हणलं, पोझिशन ऑफ नॉस्ट्रिल, नाकपुड्या. तर काय म्हणलं आपण, हे जे काही डॉग आहे, शीप आहे, फॉक्स आहे, यांच्यामध्ये आपल्याला सारखेपणा कशामध्ये पाहायला भेटतो रे, तर त्यांच्या स्ट्रक्चर ऑफ माउथ मध्ये. त्यानंतर आपण काय म्हणलं, स्ट्रक्चर ऑफ आईज. बरोबर आहे, स्ट्रक्चर ऑफ आईज. तर डॉग असेल, शीप असेल, फॉक्स असेल, यांच्यामध्ये आपल्याला सारखेपणा कशामध्ये पाहायला भेटतो रे, तर बघा यांच्यामध्ये सारखेपणा आपल्याला पाहायला भेटतो. एक नंबर आपण म्हणतो स्ट्रक्चर ऑफ माउथ. काय म्हणतो आपण, स्ट्रक्चर ऑफ माउथ. माउथच्या स्ट्रक्चर मध्ये यांना काय होतं रे, आपल्याला सारखेपणा दिसतो. त्यानंतर काय म्हणतो आपण, स्ट्रक्चर ऑफ नोज. बरोबर, जे काही नाकाचं स्ट्रक्चर आहे ते कशा प्रकारे. त्यानंतर आपण काय म्हणतो, पोझिशन ऑफ आईज, डोळ्याची जागा कोणत्या ठिकाणी आहे, पोझिशन ऑफ आईज. आणि शेवटचं आपण काय म्हणतो, प्रेझेन्स ऑफ हिअर्स. काय म्हणतो आपण, प्रेझेन्स ऑफ हिअर म्हणजे हे जे काही कुत्रा असेल, मेंढी असेल, कोल्हा असेल, यांच्यामध्ये आपल्याला सारखेपणा कशामध्ये पाहायला भेटतो, तर त्यांच्या माउथच्या स्ट्रक्चरमध्ये, त्यांच्या नोजच्या स्ट्रक्चरमध्ये, त्यांच्या आईजच्या पोझिशनमध्ये आणि त्यांच्या हिअर, त्यांच्या बॉडीवर असणाऱ्या हिअर मध्ये, केसामध्ये आपल्याला सारखेपणा पाहायला भेटतो. याचा अर्थ काय आहे, याचा असा अर्थ होतो की त्यांचे जे काही अँसेस्टर्स आहेत ते कसे आहेत, कॉमन. मग आपण काय म्हणतो, दे शो दे हॅव कॉमन अँसेस्टर.
काय म्हणूया आपण, दे शो दे हॅव कॉमन अँसिस्टर. म्हणजे यांचे जे काही पूर्वज आहेत हे कसे वगैरे एकच होते. यावरून आपल्याला समजतं की हे जे काही जीव आहेत ते काही सजीव आहेत यांचे पूर्वज कसे होते, सारखे होते. मग याला आपण काय म्हणलं, मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस. कुणामध्ये, अॅनिमल मध्ये पाहिलं. आता जर आपण प्लांट्स मध्ये पाहिलं, मग या प्लांट्स मध्ये कशा प्रकारे आपल्याला सिमिलॅरिटी म्हणजे सारखेपणा कशामध्ये दिसतो ते आपण पाहूया. प्लांट्स मध्ये आपण म्हणतो सिमिलॅरिटीज इन कशामध्ये आपल्याला त्यांचा सारखेपणा पाहायला भेटतो. तर आपण काय म्हणतो, शेप ऑफ लीफ, पानांचा आकार, बरोबर. त्यानंतर व्हेनेशन आणि काय म्हणतो आपण, पेटिओल म्हणजे काय ते. मग पहिला आपल्याला कशामध्ये सारखेपणा पाहायला भेटणार आहे, तर पानाचा असणारा आकार. मग आपण काय म्हणलं, शेप ऑफ लीफ म्हणतो. 2 नंबर कशामध्ये पाहायला भेटणार आहे, तर पिटिओल म्हणजे काय, देठ. आणि 3 नंबर आपण काय म्हणणार, की व्हेनेशन. काय म्हणतो आपण, व्हेनेशन. व्हेनेशन म्हणजे काय रे, अरेंजमेंट ऑफ वेन्स अँड वेनलेट्स इन द लीफ. पानामध्ये जे काही वेन्स आणि वेनलेट्स आहेत त्यांची जी काही अरेंजमेंट आहे त्याला आपण काय म्हणतो, व्हेनेशन म्हणतो. मग आपल्याला प्लांट्स मध्ये पानाचा आकार, त्यांचा पिटोल आणि त्यांच्या व्हेनेशन मध्ये काय पाहायला भेटतो रे, सारखा पाहायला भेटतो. याचाच अर्थ आपण काय म्हणतो, दे हॅव कॉमन अँसिस्टर किंवा दे शो दे हॅव कॉमन अँसिस्टर. कॉमन अँसिस्टर म्हणजे त्यांचे पूर्वज किंवा त्यांचे जे काही सुरुवातीच्या असणारे स्पेसिस आहे ते कसे असणारे, सारखीच असणार आहे. मग काय आपण काय पाहिलं, मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस म्हणजे काय, स्टडी ऑफ एक्सटर्नल फीचर, बाह्यात्मक रचना म्हणजे बाहेरून जी आपल्याला दिसते ती रचना कशी आहे त्याला आपण काय म्हणतो, मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस, बरोबर. मग मॉर्फॉलॉजी म्हणजे काय, स्टडी ऑफ एक्सटर्नल फीचर, बाह्य रचनाचा अभ्यास करणे याला आपण काय म्हणतो, मॉर्फॉलॉजी म्हणतो. मग जर आपण काही सजीव पाहिले जसं की कुत्रा पाहिला, मेंढी पाहिली आणि कोल्हा पाहिला, तर यांच्यामध्ये आपल्याला सारखेपणा पाहायला भेटतो. तर कशामध्ये सारखेपणा पाहायला भेटतो, तर त्यांच्या माउथच्या स्ट्रक्चरमध्ये, त्यांच्या नोजच्या स्ट्रक्चरमध्ये, त्यांच्या डोळ्याच्या पोझिशन ऑफ आईज आणि आपण काय म्हणतो, प्रेझेन्स ऑफ इयर्स. हे आपला सारखेपणा यांच्या या चार गोष्टीमध्ये सारखेपणा पाहायला भेटतो. म्हणून आपण काय म्हणलं की त्यांचे जे काही अँसिस्टर्स आहेत ते कसे आहेत, कॉमन आहेत. इथपर्यंत समजलं. तर चला मग नेक्स्ट पॉईंट डिस्कस करूया आपण, अनाटॉमिकल एव्हिडन्सेस. तर दुसरा पॉईंट कोणता आहे आपला, अनाटॉमिकल एव्हिडन्सेस. व्हॉट इज मीन बाय अनाटॉमी, स्टडी ऑफ इंटरनल स्ट्रक्चर. तर आपण काय म्हणलं, अनाटॉमी म्हणलं. मग अनाटॉमी म्हणजे काय रे, स्टडी ऑफ इंटरनल स्ट्रक्चर. अनाटॉमी म्हणजे काय, स्टडी ऑफ इंटरनल स्ट्रक्चर. स्टडी ऑफ इंटरनल स्ट्रक्चर. त्याला आपण काय म्हणतो रे, अनाटॉमी म्हणतो, बरोबर. म्हणजे काय की काही ऑर्गॅनिझम मध्ये आपण काय म्हणतो, तर इफ ऑर्गॅनिझम लुक्स डिफरंट एक्सटर्नली दे मे बी, इफ ऑर्गॅनिझम लुक्स डिफरंट एक्सटर्नली देन देअर इंटरनल स्ट्रक्चर मे बी सिमिलर. याचा अर्थ काय रे, जरी ऑर्गॅनिझम बाहेरून आपल्याला त्यांची रचना जरी वेगवेगळी दिसत असेल परंतु त्यांच्या आतलं स्ट्रक्चर काय असू शकतं रे, सारखं असू शकतं. तर एक्झाम्पलच्या रूपमध्ये आपल्या पुस्तकामध्ये त्यांनी काय म्हणलंय, 4 लिम्स म्हणजे काय, समोरचे अवयव. मग आपण काय म्हणतो, इफ ऑर्गॅनिझम looks different externally but their internal structure
but their internal structure may be similar. May be similar. याचा अर्थ काय? जरी एखादा ऑर्गॅनिझम किंवा ऑर्गॅनिझम बाहेरून जरी वेगवेगळे दिसत असतील तरी त्यांचं आतलं जे काही स्ट्रक्चर आहे ते सारखं असू शकतं. एक्झाम्पल मध्ये आपण काय म्हणतो? 4 limbs. काय म्हणणार? 4 limbs म्हणजे काय? समोरील अवयव. पण कुणामध्ये आपण पाहतो की हे अवयव बाहेरून जरी वेगवेगळे दिसत असतील तरी पण त्यांचं आतील स्ट्रक्चर कसं आहे? सारखं आहे. तर आपण म्हणतो ह्युमन्स हँड, मानवी हात. बरोबर. 4 leg ऑफ ऑक्स म्हणजे बैलाचे समोरचे पाय. पायटॅजियम ऑफ बॅग, वटवाघळीचे पंख. आणि त्यामध्ये आपण काय? फ्लिपर्स ऑफ व्हेल, व्हेलचे फिंग. यांच्यामध्ये बाहेरील स्ट्रक्चर जरी वेगवेगळं असेल तरी त्यांचं आतील जे बोनचं स्ट्रक्चर आहे ते कसं आहे? सारखं आहे. याचा अर्थ त्यांचा अँसेस्टर कसा होता रे? कॉमन होता. मग एक्झाम्पल मध्ये आपण काय म्हणलं? तर हँड्स ऑफ ह्युमन, हँड्स ऑफ ह्युमन. 4 leg ऑफ ऑक्स, 4 leg ऑफ ऑक्स. पॅटेजियम, पॅटेजियम ऑफ बॅट. आणि फ्लिपर ऑफ फेल, फ्लिपर ऑफ फेल म्हणजे काय? फेलचे फिन्स. काय म्हणलं? मानवी हात असेल किंवा बैलाचे पाय असतील किंवा वटवाघळीचे पंख असतील किंवा आपण काय म्हणतो? व्हेलचे जर फिन असतील तर यांच्यामध्ये आपल्याला काय पाहायला भेटेल रे? तर सिमिलर बोन स्ट्रक्चर. काय यांच्यामध्ये काय सिमिलर आहे? तर सिमिलर बोन स्ट्रक्चर. मग काय सिमिलर आहे? काय सारखं आहे? तर सिमिलर बोन स्ट्रक्चर, सिमिलर बोन. पण यावरतून आपण काय कन्क्लुजन काढू शकतो जे आपण मॉर्फोलॉजिकल आणि अनाटॉमिकल एव्हिडन्सेस पाहिले त्यावरून आपण काय कन्क्लुजन काढू शकतो? तर स्ट्रक्चर इज सेम बट फंक्शन मे बी अ डिफरंट. या अनाटॉमिकल एव्हिडन्स मध्ये आपण काय म्हणलं? स्ट्रक्चर सारखं आहे. काय? स्ट्रक्चर सारखं आहे परंतु त्यांचं फंक्शन, त्यांचं कार्य कसं आहे? वेगवेगळं आहे. जसं म्हणला की हँड्स ऑफ ह्युमन, याचं कार्य काय आहे? तर आपल्याला माहिती आहे वेगळं, लिहिणे असेल, बरोबर, जेवण करणं असेल, काय उचलणं असेल. 4 leg ऑफ ऑक्स याचं कार्य काय? तर चालायचं काम आहे. पॅटेजियम ऑफ बॅट काय? उडायचं काम आहे. फ्लिपर्स ऑफ व्हेल याचं काम वेगळं. म्हणजे त्या सर्वांचं कार्य जरी वेगळं असलं तरी त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे? सारखं आहे. यावरून आपल्याला कन्क्लुजन मिळालं. हे दोन तुम्हाला समजले का? मॉर्फोलॉजिकल आणि अनाटॉमिकल. तर चला मग आपण नेक्स्ट पॉइंट डिस्कस करू याच्या पुढचा. तर पहा काय म्हणतो आपण? तिसरा एव्हिडन्स कोणता आहे? तर वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे काय? डिजेनरेटेड और अंडर डेव्हलप युजलेस ऑर्गन. याला आपण काय म्हणतो? वेस्टिजियल ऑर्गन. म्हणजेच काय? अपूर्ण विकसित किंवा विकसित न झालेले अवयव याला आपण काय म्हणतो रे? तर वेस्टिजियल ऑर्गन. पहा या ठिकाणी आपण लिहूया डिजेनरेटेड or underdeveloped degenerated or underdeveloped useless organ याला आपण काय म्हणतो रे? वेस्टिजियल ऑर्गन. म्हणजे काय? अपूर्ण विकसित किंवा विकसित न झालेले अवयव याला आपण काय म्हणणार? वेस्टिजियल ऑर्गन. मग आपण म्हणलं इन चेंजिंग एन्व्हायरमेंट न्यू ऑर्गन्स डू नॉट डेव्हलप सडनली. म्हणजे काय? बदलत्या वातावरणामध्ये काय म्हणलं आपण? इन चेंजिंग एन्व्हायरमेंट, इन चेंजिंग एन्व्हायरमेंट
organs do not develop suddenly. बदलत्या वातावरणामध्ये जे काही ऑर्गन मध्ये जो काही बदल येतो तो लगेच येतो का? नाही. तर काय म्हणणार आहे? हळूहळू बदल येणार आहे. तर आपण काय म्हणतो मग? इन्स्टेड एक्झिस्टिंग ऑर्गन्स अंडरगो ग्रॅज्युअल चेंजेस. मग काय म्हणणार? इन्स्टेड existing organs undergo gradual changes. काय होतील रे त्यांच्यामध्ये? हळूहळू बदल होईल. अंडरगो ग्रॅज्युअल चेंजेस. काय म्हणलं याच्यामध्ये की बदलत्या वातावरणामध्ये जे काही ऑर्गन्स आहेत ते लगेच बदलतात का? नाही बदलत. तर मग जे काही अगोदरचे जे काही ऑर्गन्स आहेत त्यांच्यामध्ये हळूहळू काय होणार आहे? तर बदल होणार आहे. मग यांच्यामध्ये जे काही स्ट्रक्चर आहे त्यांच्यामधलं काही स्ट्रक्चर आपण काय म्हणतो? सम स्ट्रक्चर्स बिकम युजलेस ऑर हार्मफुल. यामधील काही स्ट्रक्चर आहे ते उपयोगी होतील किंवा काय होतील? हार्मफुल निरुपयोगी होतील. सम स्ट्रक्चर become useful or harmful. मग या मध्ये जे काही स्ट्रक्चर्स आहेत ते कसे काही युजफुल होतील किंवा काय होतील रे? हार्मफुल त्या ठिकाणी होतील. बरोबर. मग आपण काय म्हणतो? सच ऑर्गन्स स्लोली डिजेनरेट. हे जे काही ऑर्गन्स आहेत हे हळूहळू काय होतील रे? तर डिजेनरेट होत जातील over thousands of years due to a natural selection. पहा काय म्हणलं? such organs undergo such organs slowly degenerate over long duration under natural selection. याचा अर्थ काय होतो रे? तपा काय म्हणलं? सच ऑर्गन स्लोली डिजेनरेट ओव्हर लॉंग ड्युरेशन अंडर नॅचरल सिलेक्शन. नैसर्गिक निवडीमुळे काही जे ऑर्गन्स आहेत ते हळूहळू त्यांच्यामध्ये काय होणार आहे? ते डिजेनरेट होतील म्हणजे हळूहळू ते संपुष्टात यायला लागतील. ठीक आहे. इथपर्यंत समजलं. तर मग पहा बघा काय म्हणलं आपण? तिसरा एव्हिडन्स कोणता आहे? वेस्टिजल ऑर्गन. मग त्याला आपण काय म्हणतो? डिजेनरेट का अंडर डेव्हलप युजलेस ऑर्गन. त्याला आपण काय म्हणतो रे? तर वेस्टिजल ऑर्गन. मग जसं वातावरण बदलतं तसं लगेच ऑर्गन मध्ये डेव्हलपमेंट होते का? नाही होत. तर मग काय होतं? नवीन ऑर्गन तयार होतो का? नाही होत. तर हळूहळू जे काही अगोदरचे ऑर्गन्स आहेत त्यांच्यामध्ये हळूहळू काय होतो? बदल होत जातो. मग हे जे काही स्ट्रक्चर्स आहेत हे आपल्याला युजफुल म्हणजे उपयोगी आणि किंवा हार्मफुल निरुपयोगी अशा अवस्थेमध्ये तयार होतात. सच ऑर्गन स्लोली डिजेनरेट ओव्हर लॉंग ड्युरेशन अंडर नॅचरल सिलेक्शन. म्हणजे हे जे काही ऑर्गन्स आहेत अशा प्रकारे जे काही ऑर्गन्स आहेत ते हळूहळू काय होतील रे? नष्ट होत जातील. आणि केव्हा नष्ट होतील? कशामुळे नष्ट होतील? तर नैसर्गिक निवडीमुळे. म्हणजे आपण एक्झाम्पल आपण यामध्ये डिस्कस केलं. काय म्हणलं? एक्झाम्पल. तर कोणकोणते वेस्टिजल ऑर्गन्स आहेत? तर आपण पहिल्यांदा म्हणतो विजडम टीथ. ते कोणामध्ये? ह्युमन्स मध्ये. विजडम टीथ काय? वेस्टिजल ऑर्गन. बरोबर. त्यानंतर बॉडी हिअर. काय म्हणणार? बॉडी हिअर. हे काय? विजडम टीथ, बॉडी हिअर वेस्टिजल ऑर्गन्स आहेत. त्यानंतर आपण काय म्हणतो? टेल बोन. मागपर हाड. हे पण कसे काही उपयोगी आहे का? अजिबात नाही. त्यानंतर आपल्यामध्ये अजून कोणतं आहे? इयर मसल. म्हणजे आपण काय म्हणतो रे? तर जी इयर किरणाची जी काही मसल आहे काय म्हणलं? इयर म्हणजे इयर मसल कुणामध्ये फंक्शनल आहे रे? इट इज फंक्शनल इन मंकी. मंकी मध्ये कसे फंक्शनल आहे परंतु आपल्यामध्ये आहे का?
अजिबात नाही. याचा अर्थ काय, काही व्हेस्टिजियल ऑर्गन्स काही ऑर्गॅनिझम मध्ये फंक्शनल असतील आणि काही ऑर्गॅनिझम मध्ये कसे असतील, नॉन फंक्शनल असतील. म्हणजे काय म्हणतो, इयर मसल फंक्शनल कोणामध्ये रे, मंकी मध्ये कसे आहे, फंक्शनल. त्याचबरोबर आपण काय म्हणतो नेक्स्ट, तर अपेंडिक्स. आता हे जे काही अपेंडिक्स आहेत, हे अपेंडिक्स आपल्यामध्ये फंक्शनल आहे का, नाही. परंतु रिमनंट ऍनिमल्स म्हणजे रवंथ करणारे जे काही प्राणी आहेत त्यांच्यामध्ये कसं आहे, फंक्शनल. मग काय म्हणतो, फंक्शनल इन कुणामध्ये रे, रुमेनंट. इन रुमेनंट ऍनिमल. त्या रुमेनंट ऍनिमल मध्ये हे कसे आहेत, फंक्शनल. म्हणजे समजलं का सर्वांना, वेस्टिजियल ऑर्गन. तर चला मग पुढचा पॉईंट डिस्कस करूया आपण, पॅलेडोलॉजिकल इव्हिडन्सेस. तर आपल्याला चौथा इव्हिडन्स पाहायचा आहे, तो म्हणजे कोणता, पॅलेडोलॉजिकल इव्हिडन्सेस. मग त्यामध्ये काय म्हणले, तर सगळ्यात महत्वाचं त्यामध्ये काय आहे, तो फॉसिल म्हणजे काय. तर रिमेनन्स ऑर इम्प्रेशन, काय म्हणलं मी, the remnants or impression of organism remain preserved underground. याचा अर्थ काय, की अर्थ काय होतो रे, तर जमिनीखाली जतन झालेले जीवांचे अवयव किंवा ठसे यालाच आपण काय म्हणतो, फॉसिल म्हणतो. काय म्हणतो, फॉसिल. समजलं का, फॉसिल म्हणजे काय, रिमेनन्स ऑर इम्प्रेशन. रिमेनन्स REMNANTS, remnants or impression. Remnants or impression of organisms remain preserved underground. त्याला आपण काय म्हणलं रे, तर फॉसिल म्हणजे काय म्हणलं, जमिनीखाली जीवांचे अवशेष किंवा ठसे जे काही आहेत, म्हणजे जमिनीखालील जीवांचे अवयव किंवा ठसे याला आपण काय म्हणतो, फॉसिल म्हणतो. मग हे फॉसिल कसे तयार होतात, म्हणजे आपण काय म्हणतो, हाऊ फॉसिल फॉर्म. कशा तयार होतील रे, तर पहा, हाऊ फॉसिल फॉर्म. हाऊ फॉसिल कशा प्रकारे फॉसिल तयार होतात रे, तर जर व्होल्कॅनो इरप्शन झालं, व्होल्कॅनिक इरप्शन झालं आणि त्या ठिकाणचे जे काही सजीव होते त्या लावारस मध्ये काय केले, खाली जमिनीवर गाडले गेले. किंवा एखाद्या ठिकाणी भूकंप आला आणि तसंच ते तिथल्या प्रजाती काय झाल्या, त्या मातीखाली दाबल्या गेल्या. किंवा एखादा पूर आला, त्या पुरामध्ये वाहून कुठेतरी लांब त्यांचे अवशेष किंवा त्यांचे अवयव जाऊन पडले. अशा पद्धतीनं काय होतं रे, तर फॉसिल्स तयार होतात. मग आपण काय म्हणतो, हाऊ फॉसिल्स आर फॉर्म. फॉसिल्स आर फॉर्म ड्यू टू अर्थक्वेक. एक अर्थक्वेक म्हणजे भूकंपामुळं फॉसिल तयार होतात. सेकंड काय म्हणलं, व्होल्कॅनोमुळे काय होतील, फॉसिल तयार होतील. आणि थर्ड आपण काय म्हणतो रे, तर फ्लड, पूर, यामुळे सुद्धा काय होऊ शकतं रे, फॉसिल तयार होऊ शकतात. हे समजलंय का, तर पहा. तर काय म्हणतो आपण, प्रिझर्वेशन ऑफ फॉसिल. मग जसा जसा काळ होत गेला, कालावधी होत गेला, टाइम झोन होत गेला, तसे फॉसिल्स कोणत्या ठिकाणी आपण म्हणतो की प्रिझर्व झाले, तर रॉक्स मध्ये. कोणत्या ठिकाणी, रॉक्स, दगडामध्ये काय झाले, त्यांचे ठसे त्या ठिकाणी पुरावे म्हणून उरले गेले. आता हे जे काही फॉसिल आहे तर याचं इम्पॉर्टन्स काय, तर आपण काय म्हणतो, नेक्स्ट पॉइंट, इम्पॉर्टन्स ऑफ फॉसिल. तर काय महत्व आहे या फॉसिलचं, यावरून आपल्याला काय समजतं की विच ऑर्गॅनिझम लिव्ड इन पास्ट, कोणता ऑर्गॅनिझम सुरुवातीला भूतकाळामध्ये राहत होता आणि कशा प्रकारे सजीवांची उत्क्रांती झाली, हाऊ इव्हॉल्युशन ऑकर. मग ह्या फॉसिलचं इम्पॉर्टन्स काय, का आपण हे अभ्यास करतो, इम्पॉर्टन्स ऑफ फॉसिल. इम्पॉर्टन्स
काय इम्पॉर्टन्स आहे रे, याच्यावरून आपल्याला काय समजलं? ए, विच ऑर्गॅनिझम लिव्ड इन पास्ट. कोणता ऑर्गॅनिझम पास्ट मध्ये होता? विच ऑर्गॅनिझम लिव्ड इन पास्ट. बरोबर. आणि दुसरं ते म्हणजे काय, कशा प्रकारे इव्हॉल्युशन झालं. हाऊ इव्हॉल्युशन ऑकर, म्हणजे काय, जीवांची उत्क्रांती कशा प्रकारे झाली यावरून आपल्याला समजायला मदत झाली. आणि त्याचबरोबर सुरुवातीच्या काळामध्ये पृथ्वीवरती कोणते ऑर्गॅनिझम राहत होते हे आपल्याला कोणामुळे समजलं? तर फॉसिलमुळे समजलं. झालं का इथपर्यंत समजलं? शेवट 2 पॉइंट आहेत, ते म्हणजे कोणता? एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्सेस. ओके. हा, पाचवा आपला उत्क्रांतीचा पुरावा कोणता आहे इव्हॉल्युशनचा? तर तो म्हणजे कनेक्टिंग लिंक. आता कनेक्टिंग लिंक म्हणजे नेमकं काय आहे? तर बघा, ऑर्गॅनिझम विच शो, काय म्हणलं? ऑर्गॅनिझम विच शो कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ 2 डिफरंट ग्रुप. असा ऑर्गॅनिझम जो दोन्ही वेगवेगळ्या ग्रुपचे वैशिष्ट्य दाखवतो, त्या ऑर्गॅनिझमला आपण काय म्हणतो? किंवा त्या ग्रुपला, त्या ऑर्गॅनिझमला आपण काय म्हणणार? कनेक्टिंग लिंक. कनेक्टिंग लिंक म्हणजे काय? तर पहा, ऑर्गॅनिझम विच शो कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ 2 डिफरंट ग्रुप. जे ऑर्गॅनिझम 2 वेगवेगळ्या ग्रुपचे वैशिष्ट्य दाखवतात, त्या ऑर्गॅनिझमला आपण काय म्हणतो? कनेक्टिंग लिंक म्हणतो. काय म्हणतो? कनेक्टिंग लिंक. या ठिकाणी मी लिहितो बघा, ऑर्गॅनिझम which show characteristics of 2 different group. जे ऑर्गॅनिझम 2 वेगवेगळ्या ग्रुपचे वैशिष्ट्य दाखवतात, त्याला आपण काय म्हणतो रे? कनेक्टिंग लिंक म्हणतो. काय म्हणतो? कनेक्टिंग लिंक. आता फॉर एक्झाम्पल, कोणते कोणते ऑर्गॅनिझम्स आहेत? डक बिल प्लेटायपस. नाव थोडंसं अवघड आहे पण सोपं आहे. DUCK, डक बिल, BILL. प्लेटायपस, PLA, प्लेटायपस, TYPUEL. हा कुणामध्ये कनेक्टिंग लिंक आहे रे? तो रेप्टाइल. हा कुणामध्ये? डक बिल प्लेटायपस. काय म्हणलं? डक बिल प्लेटायपस. हा कुणामध्ये लिंक आहे? तर आहे रेप्टाइल्स अँड मॅमल्स. कुणामध्ये? रेप्टाइल्स अँड मॅमल. दोघांमध्ये कनेक्टिंग लिंक करायचं काम, दोघांना कनेक्ट करायचं काम कोण करेल रे? डक बिल प्लेटायपस. ओके. तर आपण काय म्हणतो? सेकंड काय? लंग फिश. काय म्हणणार? लंग फिश. असा मासा ज्याच्यामध्ये काय आहे? लंग्स आहे. हे कुणामध्ये कनेक्टिंग लिंक म्हणून काम करतं रे? तो फिश अँड मॅमल. काय म्हणतो आपण? फिश अँड मॅमल. कोण करणार आहे? लंग फिश. आणि तिसरा कोणता आहे आपल्या पुस्तकात दिला बघा? पेरिफायटस. पेरिफायटस हे काय करेल आहे? इट वर्क ॲज कनेक्टिंग लिंक बिटवीन Annelida अँड आर्थ्रोपोडा. Annelida अँड आर्थ्रोपोडा. कोणामध्ये? Annelida आणि आर्थ्रोपोडामध्ये दोघांमध्ये कनेक्टिंग लिंक कोण आहे? पेरिफायटस. म्हणजे समजलं का? कनेक्टिंग लिंक म्हणजे काय रे? तर ऑर्गॅनिझम विच शो कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ 2 डिफरंट ग्रुप. असे ऑर्गॅनिझम जे 2 ग्रुपचे वैशिष्ट्य दाखवतात, त्या ऑर्गॅनिझमला आपण काय म्हणतो? कनेक्टिंग लिंक म्हणतो. बरोबर. एक्झाम्पल काय? डक बिल प्लेटायपस हा कुणामध्ये कनेक्टिंग लिंक आहे? तर रेप्टाइल्स आणि मॅमल्स. लंग फिश, फिश अँड मॅमल. आणि पेरिफायटस, Annelida आणि काय म्हणतो? आर्थ्रोपोडा. याच्यावरून आपल्याला काय समजतं रे? दे शो दे हॅव कॉमन ऑर्गॅनिझम. मग यावरून आपल्याला काय समजलं?
ही ऑर्गॅनिझम आपल्याला काय सांगतात, दिस ऑर्गॅनिझम शोज दॅट इव्हॉल्युशन इज अ कंटिन्युअस, झाले कंटिन्युअस आहे, सातत्यानं उत्क्रांती होत चाललेली आहे. हे समजलं का? तर शेवटचा पॉईंट एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस. शेवटचा एव्हिडन्स कोणता आहे रे? एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस. बरोबर, इथपर्यंत तुम्ही पाहता. तर शेवटचं थोडंसं राहिले 5 मिनिटाचं, ते म्हणजे काय आपण म्हणतो एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस. एम्ब्रिओलॉजी म्हणजे काय? द स्टडी ऑफ एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट, याला आपण काय म्हणतो? एम्ब्रिओलॉजी. आता तुमच्या पुस्तकात जे चित्र दिलेलं आहे त्या चित्रामध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्यामध्ये तुम्हाला काय दिसलं, तर जे काही ऑर्गॅनिझम दाखवत पिग, सॅलमेंडर, ह्युमन, रॅबिट, तर यांच्यामध्ये यांचा जो काही एम्ब्रिओ तयार होत असताना सगळ्यांची सुरुवातीच्या स्टेजला कसं आहे रे? एम्ब्रिओ सारखा आहे. बरोबर. तर मग यावरून आपण काय म्हणतो? ऑल एम्ब्रिओ शो एक्स्ट्रीम सिमिलॅरिटीज ड्युरिंग इनिशियल स्टेज. याचा अर्थ काय? सर्व एम्ब्रिओ सुरुवातीला सारखेपणा दर्शवतात. मग काय म्हणलं आपण? व्हॉट इज मीन बाय एम्ब्रिओलॉजी? एम्ब्रिओलॉजी म्हणजे काय? एम्ब्रिओलॉजी म्हणजे नेमकं काय? तर आपण काय म्हणतो? स्टडी ऑफ एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट. काय म्हणलं? स्टडी ऑफ एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट, त्यालाच आपण काय म्हणतो रे? एम्ब्रिओलॉजी. म्हणजे एम्ब्रिओ कशा प्रकारे डेव्हलपमेंट होतो त्याचा जो काही अभ्यास आहे त्याला आपण काय म्हणतो? एम्ब्रिओलॉजी. काय म्हणतो? एम्ब्रिओलॉजी. मग याचा अर्थ काय? डुक्कर असेल, सॅलमेंडर असेल, पिग, सॅलमेंडर, रॅबिट, ह्युमन, या सर्वांचा एम्ब्रिओची जी काही डेव्हलपमेंट आहे ती सगळ्यात सुरुवातीला कशी असते रे? सारखी असते. ऑल एम्ब्रिओ शो एक्स्ट्रीम सिमिलॅरिटीज ड्युरिंग इनिशियल स्टेज. काय म्हणलं? ऑल embryo show extreme similarities during initial stage. During initial स्टेज. काय म्हणलं की जेवढे काही एम्ब्रिओ ऑल ऑर्गॅनिझमचे जेवढे काही एम्ब्रिओ आहे त्यांची जी काही सुरुवातीची जी काही स्टेज आहे त्यांच्यामध्ये आपल्याला काय होतं रे? मॅक्झिमम प्रमाणामध्ये आपल्याला सारखेपणा पाहायला भेटतो. मग हे जे काही सारखेपणा आहे, हा जो काही सारखेपणा आहे, सिमिलॅरिटीज इन इनिशियल स्टेज, सुरुवातीच्या वेळेस जो काही सारखेपणा आहे तो काय इंडिकेट करतो? तो काय दर्शवतो? दे हॅव ऑल हॅव कॉमन अँसेस्टर. मग सिमिलॅरिटी RITRES, सिमिलॅरिटीज इन इनिशियल स्टेज. Similarities in initial stage indicate that they have common ancestor. They have common ancestor. ठीक आहे. काय म्हणलं की सिमिलॅरिटीज इन इनिशियल स्टेज, सुरुवातीच्या स्टेजमध्ये जो काही सारखेपणा पाहायला भेटतो ते आपल्याला काय दर्शवतो रे? तर सर्वांचे पूर्वज कसे आहेत? कॉमन आहे. नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहतात ऑनलाईन लेक्चर्स फॉर महाराष्ट्र स्टेट बोर्ड SSC बोर्ड. ठीक आहे. तर आपण हेरिडिटी आणि इव्हॉल्युशन हा टॉपिक चालू केला होता. तर आपलं इव्हॉल्युशन संपलं, एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन संपलं. त्यानंतर आपण लॅमार्किझम अँड डार्विन थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन इथपर्यंत आलो. तर आपलं लास्ट 2 पॉईंट बाकी आहेत. एक म्हणजे स्पेसिएशन, एक आहे ह्युमन इव्हॉल्युशन. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण ह्युमन इव्हॉल्युशन डिस्कस करणार आहोत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जर 5 लाख वर्षापूर्वी आपल्याला पाठीमागे नेऊन ठेवलं, ज्या ठिकाणी मोबाईल नाहीये, टीव्ही नाहीये, नेटवर्क नाहीये, त्यावेळेस आपलं आयुष्य कसं असेल आणि आता आपलं आयुष्य कसं आहे, तर हे पूर्णपणे पाठीमागचं
जे काही ह्युमन्स जे काही आपले अँसेस्टर्स होते त्यांच्यामध्ये कशा प्रकारे डेव्हलपमेंट होत गेली, कशा प्रकारे ब्रेनमध्ये डेव्हलपमेंट झाली, कशा प्रकारे त्यांच्या बॉडीमध्ये डेव्हलपमेंट झाली, हे पूर्ण डिटेलपणे आपण या आजच्या लेक्चरमध्ये तासिकामध्ये डिस्कस करणार आहोत. तर पहा, यामध्ये आपल्याला प्रामुख्याने काय शिकायचं आहे की लाईफची ओरिजिन कशी झाली, एपचं इव्हॉल्युशन कशा प्रकारे झालं, जर्नी ऑफ ह्युमन काय आहे, बरोबर, कोणकोणते स्टेजेस आहेत ह्युमन डेव्हलपमेंट मध्ये, आणि शेवटी आपल्याला या टॉपिकचं एंड होऊन जाईल. पहा, मग पहिला पॉईंट आपण या मध्ये आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करूया, तो म्हणजे काय, ओरिजिन ऑफ लाईफ. तर पहा, आपण काय म्हणतो, एवढी काही बायोडायव्हर्सिटी म्हणजे विविधता जी आपल्याला पृथ्वीवर पाहायला मिळते, ही एका दिवसामुळे तयार झालेली नाहीये, तर हजारो कोट्यावधी वर्ष यांच्यामध्ये काय होत गेले, तर बदल होत गेले आणि ते बदल साठत गेले आणि त्यांच्यापासून पूर्णपणे काय झालं रे, लाईफ तयार झाली. म्हणजे सगळ्यात सुरुवातीला या पृथ्वी तलावरती एक युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम तयार झाला असेल आणि सर्व युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम पासून पूर्णपणे कॉम्प्लेक्स लाईफ काय झालेले डेव्हलप झाली. आपण इव्हॉल्युशनच्या पहिल्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं की सगळ्यात सुरुवातीला या पृथ्वी तलावरती फ्री ॲटम्स तयार झाले, त्यांच्यापासून सिंपल इनऑर्गॅनिक, नंतर सिंपल ऑर्गॅनिक आणि कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले, त्यांच्यानंतर मग लाईफ साठी लागणारे जे काही एलिमेंट्स कंपाऊंड्स आहेत ते तयार झाले आणि त्यानंतर पहिली सेल तयार झाली आणि तेव्हापासून लाईफ स्टार्ट झाली. तर ती लाईफ स्टार्ट झाल्यानंतर ह्युमन कशा प्रकारे डेव्हलप झाला ते आपण या लेक्चरमध्ये तासिकामध्ये आज डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे, कारण की हा व्हिडिओ तुम्हाला 100% स्टेट बोर्ड साठी आहे आणि परीक्षेला प्रश्न विचारला जातो की राईट अ नोट ऑन ह्युमन इव्हॉल्युशन, मग 3 मार्कला असेल किंवा 4 मार्कला. तर मग त्यावेळेस ह्युमन इव्हॉल्युशन लिहित असताना कशा पद्धतीने लिहिलं पाहिजे, त्याच पद्धतीनं त्याच फॉर्मॅटमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे आणि एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे, आतापर्यंत जर पाठीमागचे व्हिडिओ पाहिले नसेल तर पाठीमागचे व्हिडिओ पाहून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग उशीर न करता आपण आपल्या टॉपिककडे जाऊया, तो म्हणजे ओरिजिन ऑफ लाईफ. तर आपण काय म्हणलं, तर बायोडायव्हर्सिटी दॅट वी सी टुडे इज फाउंड फ्रॉम युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. आता जी आपल्याला विविधता, बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय रे, विविधता, जी विविधता आपल्याला या पृथ्वी तलावर पाहायला मिळते ते विविधता एक सिंगल सेल ऑर्गॅनिझम पासून तयार झालेली आहे. मग आपण या ठिकाणी लिहितो बायो डायव्हर्सिटी दॅट वी सी टुडे, started from युनिसेल्युलर ऑर्गॅन. जी काही बायोडायव्हर्सिटी आपण आज पाहतो, विविधता जी आपण आज पाहतो की एक विषय जेव्हापासून काय झालेली यांची सुरुवात झालेली आहे, स्टार्टेड फ्रॉम युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. मग त्या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम पासून मग काय झाले, कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम तयार झाले. मग आपण काय म्हणतो, विथ टाइम दिस ऑर्गॅनिझम इव्हॉल्व इनटू अ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम. काय म्हणलं, वेळेनुसार विथ टाइम दिस ऑर्गॅनिझम evolve into कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम. मग वेळेनुसार काय झालं, त्यांच्यामध्ये बदल होत गेला त्या एक पेशी सजीवामध्ये आणि त्यांच्यापासून आपल्याला काय मिळालं, कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम मिळाला. आता जे आपण पाहतो प्लांट्स आणि अॅनिमल्स. पाहू, अबाउट 7 करोड इयर्स अगो, 7 कोटी वर्षापूर्वी जे काही डायनासोर या पृथ्वीवरती होते ते डिसअपियर झाले आणि ते डिसअपियर झाल्यामुळं एक मॅमल्सला अपॉर्च्युनिटी भेटली, कशासाठी रे, ग्रो होण्यासाठी. म्हणजे आपण काय म्हणतो, अबाउट 7 करोड इयर अगो, अबाउट 7 करोड इयर्स अगो काय झालं रे, 7 कोटी वर्षापूर्वी डायनासोरचे पृथ्वीवरती जायंट अॅनिमल्स होते ते डिसअपियर झाले. डायनासोर्स डिसअपियर and creating opportunities and thus create opportunities for creating opportunities for mammals to grow.
मग आता जे काही आपण कोण आहोत रे, आपण मॅमल्स आहोत. मॅमल्स टू ग्रुप. मॅमल्स म्हणायचं ज्यांच्या बॉडीवरती काय प्रेझेंट आहे रे, मॅमरी ग्लँड प्रेझेंट आहे, त्यांना आपण काय म्हणतो, मॅमल्स म्हणतो. मग काय म्हणलं, जी विविधता या पृथ्वीतलावर आपण आज पाहतो ती एक सिंगल सेल ऑर्गॅनिझम पासून तयार झाली आहे. त्या सिंगल सेल ऑर्गॅनिझम मध्ये काय झालं रे, तर त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट होत गेली. आपण त्याला म्हणूया की टाइम मध्ये त्यांच्यामध्ये इव्हॉल्युशन होत गेलं आणि त्यांच्यापासून एक कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम तयार झाला. पण जो काही कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम 7 कोटी वर्षापूर्वी या पृथ्वीवरती होता, तो म्हणजे डायनासोर, तो डिसअपिअर झाला. आणि तो डिसअपिअर झाल्यामुळं काय झालं रे, तर मॅमल्सला ग्रो होण्याची काय मिळाली, संधी मिळाली. इथपर्यंत सर्वांना ओके. तर आपण नेक्स्ट पॉईंट डिस्कस करूया, तो म्हणजे इव्हॉल्युशन ऑफ एप्स. कशा प्रकारे एप्स बनले. ओके. तर आता एप्सचं इव्हॉल्युशन कशा प्रकारे झालं बघा. जसं डायनासोर डिसअपिअर झाले, तर आपण काय म्हणलं की मॅमल्सला एक अपॉर्च्युनिटी मिळाली, संधी मिळाली कशा बनण्यासाठी रे, डेव्हलप होण्यासाठी. मग आपण काय म्हणतो, ऍज डायनासोर डिसअपिअर तर मंकी लाईक अॅनिमल्स इव्हॉल्व फ्रॉम सम अँसेस्टर. डायनासोर डिसअपिअर झाल्यानंतर जे काही माकडासारखे दिसणारे प्राणी होते ते इव्हॉल्व झाले कुणापासून, काही अँसेस्टर पासून. आणि ते आपल्याला जवळपास आता जे काही मॉडर्न ल्युमर्स आहेत त्यांच्यासारखे ते दिसत होते. आपण काय म्हणतो, ऍज डायनासोर डिसअपिअर, as dinosaurs disappear, as dinosaurs disappear, monkey-like animals, monkey-like animals evolved from some ancestor, evolved from some ancestor who are more or less similar to modern lemurs. टू मॉडर्न ल्युमर्स. आता जे काही ल्युमर प्राणी आहे त्या ल्युमर प्राण्यासारखे काय झाले, तर अॅनिमल्स डेव्हलप झाले कुणापासून, तर मंकी लाईक. काय म्हणलं, मंकी लाईक अॅनिमल्स आर इव्हॉल्व फ्रॉम सम अँसेस्टर. माकडासारखे दिसणारे जे काही प्राणी आहेत ते त्यांच्या अँसेस्टर पासून डेव्हलप झाले. आणि ते कसे दिसत होते, तर आताच्या मॉडर्न ल्युमर सारखे. बरोबर. मग नेक्स्ट आपण काय म्हणतो, आता हे जे काही मंकी लाईक अॅनिमल्स आहेत त्या मंकी लाईक अॅनिमल्सची जी काही टेल आहे ती डिसअपिअर झाली. कुठे रे, आफ्रिकामध्ये. काय म्हणतात, टेल ऑफ दिस मंकी लाईक अॅनिमल्स डिसअपिअर इन आफ्रिका. बरोबर. आणि हे कधी झाले रे, तर अबाउट 4 करोड इयर्स अगो. नेक्स्ट पॉईंट काय होणार आपण, टेल ऑफ दिस मंकी लाईक अॅनिमल्स, टेल ऑफ दिस मंकी लाईक अॅनिमल्स, मंकी लाईक animals in Africa is said to be disappeared. Is said to be disappear approximately 4 crore years ago. 4 कोटी वर्षापूर्वी, अंदाजे 4 कोटी वर्षापूर्वी हे जे काही मंकी लाईक अॅनिमल्स होते त्यांची जी काही टेल होती, शेपूट होतं, ते आफ्रिकामधल्या अॅनिमल्स मध्ये आपण म्हणतो मंकी लाईक अॅनिमल्स इन आफ्रिका. आफ्रिकामध्ये जे काही मंकी लाईक अॅनिमल्स होते त्यांची जी काही टेल आहे ती नाहीशी झाली. कधी, अंदाजे 4 कोटी वर्षापूर्वी, अप्रॉक्सिमेटली 4 करोड इयर्स अगो. आता पहा, हे जे काही एप आहे ते हे इव्हॉल्व झाले, पण याच्यामध्ये डेव्हलपमेंट झाले. का बरं इव्हॉल्व झाले बघा, ते त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट का झाली, ड्यू टू एनलार्जमेंट इन ब्रेन. त्यांचं ब्रेनची साईज वाढली आणि त्यांचे हँड सुद्धा काय झाले, त्याच्यामध्ये चेंजेस झाला. मग आपण काय म्हणतो, ते डेव्हलप ड्यू टू एनलार्जमेंट इन ब्रेन अँड बेटर हँड्स फॉर यूज. म्हणजे हाताचा वापर ते केव्हाही करू लागले. बरोबर. काय म्हणणार, ते डेव्हलप, हे जे काही मंकी लाईक अॅनिमल्स होते यांच्यामध्ये डेव्हलपमेंट झाली. काय डेव्हलपमेंट झाली रे, ते डेव्हलप ड्यू टू एनलार्जमेंट इन ब्रेन
and their better hands are used anytime. म्हणजे काय हात आहे की केव्हाही त्यांचा वापर लागेल तसा वापर त्यांचा व्हायला लागला. आणि दर एप लाईक अॅनिमल्स इव्हॉल्व्ड इन आफ्रिका. मग आपण काय म्हणतो अशा प्रकारे एप लाईक अॅनिमल्स कुठे आले रे तर आफ्रिकामध्ये आले. Thus, ape-like animals evolved in Africa. बरोबर. आता पहा हे जे काही एप लाईक अॅनिमल्स आफ्रिकामध्ये झाले डेव्हलप झाले. काय म्हणलं आपण जे एप लाईक अॅनिमल जे आफ्रिकामध्ये इव्हॉल्व्ह झाले तर रिमेनिंग एप लाईक अॅनिमल्स काही आफ्रिकामध्ये राहिले आणि काही ते स्थलांतरित झाले. म्हणजे आफ्रिकामध्ये राहिले त्यांच्यापासून काय डेव्हलप झाले गोरिला अँड चिंपांजी. मग आपण काय म्हणतो रिमेनिंग एप लाईक आफ्रिका स्टेड इन कोणत्या ठिकाणी आफ्रिकामध्ये. रिमेनिंग एप लाईक अॅनिमल्स stayed in Africa. And from them, gorilla and chimpanzee evolved. जे एप लाईक अॅनिमल्स आफ्रिकामध्ये राहिले त्यांच्यापासून काय बनलं रे तर गोरिल्ला आणि चिंपांजी सारखे अॅनिमल्स काय झाले इव्हॉल्व. ठीक आहे इथपर्यंत समजलं. आपण काय पाहिलं ओरिजिन ऑफ लाईफ आणि नंतर पहिला आपण इव्हॉल्युशन ऑफ एप. तर नेक्स्ट पॉईंट आपण डिस्कस करूया स्टेजेस ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट. तर पहा आपण काय डिस्कस करणार आहोत स्टेजेस ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट. तर सगळ्यात सुरुवातीला काय झालं रे तर एन्शियंट अॅनिमल्स जे आहेत एन्शियंट अॅनिमल लाईक मॉडर्न लिमर्स हे असे मॉडर्न लिमर सारखे दिसणारे अॅनिमल्स पहिल्यांदा काय झाले या पृथ्वीवरती तयार झाले. पहिल्यांदा पृथ्वीवरती नाही तर आपण काय म्हणूया की या ह्युमन इव्होल्युशनच्या डेव्हलपमेंटमध्ये जे आपण स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट पाहतो त्याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला आपण काय म्हणतो एन्शियंट लाईक अॅनिमल्स मॉडर्न ल्युमर. म्हणजे पूर्वीच्या काळी जे अॅनिमल्स होते ते कुणासारखे होते तर मॉडर्न ल्युमर सारखे. काय म्हणतो आपण एक नंबर ancient like animals like modern lemur. त्यानंतर कोण आले रे त्यांचं आले बघा ड्रायोफिथेकस. कोण आले इव्हॉल्व झाले ड्रायोफिथेकस पासून कोण आले रे रामाफिथेकस. या रामाफिथेकस पासून कोण इव्हॉल्व झाले रे त्यांच्यापासून इव्हॉल्व झाले ऑस्ट्रॅलोफिथेकस. त्यानंतर यांच्यापासून कोण इव्हॉल्व झाले तर स्किन ह्युमन. तर आपण काय म्हणतो होमो हॅबॅलिस. काय म्हणणार होमो हॅबॅलिस. त्यानंतर कोण म्हणले होमो इरेक्टस. त्यानंतर कोण म्हणले की होमो इरेक्टस पासून डेव्हलप झाले नेदरथल मॅन. आणि यांच्यापासून कोण म्हणले रे क्रो मॅग्नन. काय म्हणलं मी तर स्टेजेस ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट मध्ये सगळ्यात सुरुवातीला कोणते अॅनिमल्स बनले रे तर एन्शियंट अॅनिमल्स लाईक मॉडर्न ल्युमर्स. सेकंड डायोफिथेकस. थर्ड रामाफिथेकस. फोर्थ ऑस्ट्रॅलोफिथेकस. फिफ्थ होमो हॅबॅलिस. सिक्स्थ होमो इरेक्टस. त्यानंतर नेदरथल मॅन आणि तो कोणाला क्रो मॅग्नन मॅन. आता कोण आहे तो वाईज मॅन. बरोबर आपण आहोत.
तर मग आता कोण आहेत होमोसेपियन्स सेपियन्स आणि क्रोमॅग्नन कोण आहेत होमोसेपियन्स आणि आपण कोण आहोत होमोसेपियन्स सेपियन्स. यांच्यानंतर अशा प्रकारे काय ह्युमनची डेव्हलपमेंट या ठिकाणी झालेली आहे. आता नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे की डेव्हलपमेंट होत असताना ह्युमन्स मध्ये कशा प्रकारे कोणकोणते महत्वाचे बदल त्या ठिकाणी झाले. तर आपण काय म्हणतो इम्पॉर्टंट चेंजेस. काय म्हणणार इम्पॉर्टंट चेंज. इम्पॉर्टंट चेंजेस. या इम्पॉर्टंट चेंजेस मध्ये पहिला चेंज काय झाला आहे तर इन्क्रीज ब्रेन साईज. माणसामध्ये सगळ्यात इव्हॉल्युशन होत असताना डेव्हलपमेंट होत असताना सगळ्यात सुरुवातीला त्याचा जो काय मेंदू आहे त्याची साईज काय झालेली वाढली. मग आपण काय म्हणतो एक नंबरला इन्क्रीज ब्रेन साईज. इन्क्रीज ब्रेन साईज. मेंदू ची जी काही साईज आहे जो काही आकार आहे तो वाढला. त्यानंतर त्याच्यामध्ये क्षमता आली. कोणती क्षमता आली तर तो एक स्ट्रेट उभा राहायला लागला. म्हणजे आपण काय म्हणतो ॲबिलिटी टू स्टूड इरेक्ट. ॲबिलिटी टू स्टूड इरेक्ट. त्यानंतर त्यानं त्याचे काही वरती 4 पायाचा अॅनिमल डेव्हलपमेंट होऊन असा 2 पायावरती राहायला लागला. 2 पाय समोर आहे त्याला आपण हँड्स म्हणलं. तर यूज ऑफ हँड्स फॉर टूल्स. त्याचा हाताचा वापर टूल साधनांसाठी तो करायला लागला. यूज ऑफ हँड्स फॉर टूल. बरोबर. त्यानंतर लास्ट त्यांच्यामध्ये इंटेलिजन्सी विचार करण्याची क्षमता वाढली आणि बोलण्याची जे काही कम्युनिकेशन साधन आहे ते पण वाढलं. मग हे इव्हॉल्युशन हे पूर्णपणे ह्युमनच्या डेव्हलपमेंटचे जे काही स्टेजेस आहेत त्याच्यामध्ये काय काय होत गेलं. सगळ्यात सुरुवातीला त्यांची ब्रेन साईज वाढली. ते व्यवस्थित उभे राहायला शिकले. त्यानंतर त्यांचा हाताचा वापर करायला ते शिकले आणि कम्युनिकेशन म्हणजे संवाद करण्यासाठी ते शिकले. आणि त्याचबरोबर त्यांचं इंटेलिजन्सी जी आहे त्यांची काही ब्रेन कॅपॅसिटी आहे क्रेनियम कॅपॅसिटी ती पण काही वाढली. आपण काय म्हणतो इंटेलिजन्सी डेव्हलपमेंट इन इंटेलिजन्स अँड कम्युनिकेशन. काय काय म्हणलं मी बघा. काय पाहिलं आपण स्टेजेस ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट. सगळ्यात सुरुवातीला कोण माझ्या पाठीमागे बोलायचंय काही नाही. जरी तुम्ही ऑनलाईन लेक्चर पाहत असला तरी घरी बसल्या बसल्या बोलायचंय. काय पाहिलं आपण एन्शियंट अॅनिमल लाईक मॉडर्न ह्युमन. नंतर डायोफिथेकस बोला रामापिथेकस ऑस्ट्रेलोपिथेकस होमो हॅबिलिस होमो इरेक्टस नेदरथल मॅन क्रोमॅग्नन मॅन. बरोबर. परत एकदा काय म्हणलं आपण एन्शियंट अॅनिमल लाईक मॉडर्न ह्युमन. नंतर डायोपिथेकस रामापिथेकस ऑस्ट्रेलोपिथेकस होमो हॅबिलिस होमो इरेक्टस नेदरथल मॅन क्रोमॅग्नन मॅन. ज्यावेळेस डेव्हलपमेंट होत होती त्याच्यामध्ये कोणकोणते महत्वाचे बदल झाले. त्यांचा ब्रेनची साईज वाढली. इन्क्रीज इन ब्रेन साईज. ते व्यवस्थित इरेक्ट म्हणजे स्ट्रेट चालायला शिकले. ॲबिलिटी टू वॉक इरेक्ट आहे की नाही. नेक्स्ट आपण काय म्हणतो यूज ऑफ हँड्स फॉर टूल. आणि त्यांची जी काही बौद्धिक क्षमता आहे ती वाढली आणि त्याच्याबरोबर कम्युनिकेशन साधन पण त्यांनी काय केलं वाढलं. त्याला आपण काय म्हणतो डेव्हलपमेंट इन इंटेलिजन्स अँड कम्युनिकेशन. ओके इथपर्यंत पाहिलं. तर आता नेक्स्ट पॉईंट डिस्कस करूया जर्नी ऑफ ह्युमन्स. तर पहा नेक्स्ट पॉईंट आपण डिस्कस करत आहोत तो म्हणजे कोणता जर्नी ऑफ ह्युमन्स. आतापर्यंत आपण एफ मध्ये बद्दल पाहिलं. स्टेजेस ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट पाहिलं. इंटेलिजन्स कशा प्रकारे डेव्हलपमेंट झाली ते पण पाहिलं. तर आता आपल्याला पाहिजे जर्नी ऑफ ह्युमन्स. ह्युमन्स कसे आले तर पहा जसं फॉरेस्ट डिक्रीज झाले. तर फॉरेस्ट डिक्रीज झाल्यानंतर हे जे काही मंकी लाईक अॅनिमल्स होते एप लाईक अॅनिमल्स होते हे काय झाले रे तर हे जमिनीवरती आले. मग आपण काय म्हणतो ऍज फॉरेस्ट डिक्रीज अर्ली ह्युमन स्टार्टेड टू लिव्ह इन ग्रास लँड्स. काय म्हणलं ऍज फॉरेस्ट डिक्रीज ऍज फॉरेस्ट डिक्रीज अर्ली ह्युमन्स started
टू लिव्ह इन ग्रासलँड. ते कुठे राहायला चालू केलं त्यांनी रे? ग्रासलँड. मग ग्रासलँड मध्ये राहत असल्यामुळं त्यांचं जे काय पेल्विक गिडल आहे त्याच्यामध्ये काय झाली? डेव्हलपमेंट झाली. मग आपण काय म्हणतो? देअर पेल्विक गिडल डेव्हलप. काय म्हणलं? देअर पेल्विक गिडल डेव्हलप. त्याच्या त्या पेल्विक गिडल मध्ये काय झाले? डेव्हलपमेंट झाली. आणि पेल्विक गिडल मध्ये डेव्हलपमेंट झाल्यामुळं ते काय झाले? दे स्टूड अप राईट. व्यवस्थित ते उभा राहायला काय झाले? शिकले. बा काय झालं? त्यांचं पेल्विक गिडल डेव्हलप झालं आणि पेल्विक डेव्हलप झाल्यामुळं ते व्यवस्थित उभा राहायला शिकले. त्यालाच आपण काय म्हणतो? देअर पेल्विक डेव्हलप अँड दे स्टूड अप राईट अँड देअर हँड्स बिकम युजफुल फॉर एनी टाइम. काय म्हणलं? देअर पेल्विक गिडल डेव्हलप. देअर पेल्विक हा शब्द फार महत्वाचा आहे. पेल्विक गिडल डेव्हलप अँड they stood upright. आणि ते असं अपराईट स्टूड झाल्यामुळे त्याचे जे काही हात आहे ते बिकम युजफुल फॉर एनी. ठीक आहे. नेक्स्ट आपण काय म्हणतो? तर काय म्हणतो आपण? नेक्स्ट पॉईंट आपण काय म्हणतो? फर्स्ट ह्युमन लाईक ॲनिमल्स. फर्स्ट ह्युमन लाईक animals with erect posture. With erect posture. Taken. About evolved about 2 crore years ago. Evolved about 2 crore years ago. नेक्स्ट काय झालं? तो फर्स्ट रेकॉर्ड आपल्याला जो मिळाला तो कोणता? ह्युमन लाईक अॅनिमलचा. ते आपण काय म्हणतो? रॅमाफिटे. मग फर्स्ट रेकॉर्ड ऑफ ह्युमन लाईक अॅनिमल इज इन द फॉर्म ऑफ रॅमाफिटे. फर्स्ट रेकॉर्ड ऑफ ह्युमन लाईक अॅनिमल. ह्युमन लाईक अॅनिमल विथ अस is in the form of ramaphite. Is in the form of ramaphite. ramaphite. जो पहिला आपल्याकडे रेकॉर्ड आहे ह्युमन लाईक अॅनिमलचा तर आपण काय म्हणलं रे? तर रॅमाफिटे कसं म्हणलं? बरोबर. ए फ्रॉग नॉट and East Africa. काय म्हणलं बघा? आफ्टर दॅट ape grown in size and become more intelligent and the ape of South Africa evolved about 4 crore years ago. काय म्हणलं? After that ape grown in size and become more intelligent and thus ape of South Africa evolved about 4 crore years ago. About 4 crore years. काय झालं रे? तर 4 कोटी वर्षापूर्वी जो साऊथ आफ्रिका मधला एप आहे तो काय झाला रे? इव्हॉल्व झाला. ठीक आहे. इथपर्यंत सर्वांना क्लिअर आहे. आता नेक्स्ट पॉईंट डिस्कस करूया. तर बघा अर्ली ह्युमनची कशा प्रकारे डेव्हलपमेंट झाली तर आपण काय म्हणतो? अराउंड 20 लाख इयर्स अगो म्हणजे 20 लाख वर्षापूर्वी ह्युमन लाईक अॅनिमल इव्हॉल्व. काय म्हणलं? तर माणसासारखे दिसणारे प्राणी कधी इव्हॉल्व झाले? 20 लाख इयर्स अगो. अराउंड 20 लाख इयर्स अगो. अराउंड 20 लाख years ago.
human like animals. Humans like animals. Animals are evolved. आता हे जे काही काय म्हणलं 20 लाख वर्षापूर्वी माणसासारखे दिसणारे प्राणी काय झालेले इव्हॉल्व झाले. मग दे शो त्याने काय दाखवलं म्हणलं 20 लाख वर्षापूर्वी जे काही ह्युमन लाईक अॅनिमल्स इव्हॉल्व झाले स्टार्टेड शोईंग द फीचर ऑफ जीनस होम. started showing the feature of स्किल म्हणजे आपण काय म्हणतो जीनस कोणतरी होमोजिनस काही जीनस याचे फीचर्स या अॅनिमल्सनं चालू केले तसं आपण काय म्हणणार मग दस स्किल ह्युमन्स आर इव्हॉल्व म्हणजे तोपर्यंत म्हणजे आता काय झालेले 20 लाख वर्षापूर्वी स्किल ह्युमन काय झाला इव्हॉल्व झाला. मग आपण काय म्हणणार दस वी कॉल स्किल ह्युमन्स इव्हॉल्व. दस वी कॉल skilled humans are evolved. About 20 lakh years ago, परत सांगतो 20 लाख वर्षापूर्वी the man started walking with an erect posture. About 20 lakh years ago, around 20 lakh years ago, started walking. Started walking with an erect posture. With erect posture. बरोबर 20 लाख वर्षापूर्वी जो काही माणूस आहे तो एक स्ट्रेट उभा राहायला शिकला आणि चालायला शिकला. बरोबर मग आपण काय they possibly evolved in China and Indonesia. ओके काय म्हणणार डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन्स मध्ये आपण तर 20 लाख वर्षापूर्वी जे काही ह्युमन लाईक अॅनिमल्स होते ते इव्हॉल्व झाले आणि ते शोईंग द फीचर्स ऑफ ह्युमन जिनस होम जे आपले जिनस होम आहे ते फीचर्स दाखवले त्याला आपण काय म्हणणार तर आपण ह्युमन्स म्हणलं आणि 20 लाख वर्षापूर्वी माणूस एक स्ट्रेट चालायला इरेक्ट चालायला शिकला म्हणजे आपण जसं चालतो आता तसं चालायला शिकला आणि हे असे अॅनिमल्स आपल्याला कुठे पाहायला मिळत होते चायनामध्ये आणि इंडोनेशिया. ओके आता आपल्याला काय डिस्कस करायचं आहे लास्ट पॉईंट आपला डेव्हलपमेंट ऑफ ब्रेन. तर ह्युमन जो ब्रेन आहे कोणता ब्रेन लिहावा लागेल ह्युमन ब्रेन डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन ब्रेन. बरोबर तर काय म्हणलं आपण तर पहा ह्युमन इव्हॉल्व कंटिन्यूड विथ द डेव्हलपमेंट ऑफ ब्रेन. जे काही ह्युमनचं इव्हॉल्युशन आहे ते ब्रेनच्या इव्हॉल्युशन बरोबर आहे. मग आपण काय म्हणतो ह्युमन इव्हॉल्व continued with the development of brain and around 1 lakh years ago human become more intelligent and thus they discovered the fire. त्याने काय केलं आगेचा शोध लावला. मग काय म्हणलं about human evolved continued with development of brain. With development in brain. About 1 lakh year ago, 1 lakh year ago, human evolution continued with the development of brain, and about 1 lakh years ago, the human become more intelligent and thus they discover fire.
आणि काय केलं रे, आगीचा शोध लाव. केव्हा, 1,00,000 वर्षापूर्वी. बरोबर. तसे माणसाचा ब्रेनचं डेव्हलपमेंट, इंटेलिजन्सी वाढली आणि त्यांना मग सगळ्यात सुरुवातीला काय केलं रे, तर आगीचा शोध लावला, म्हणजे फायरचा शोध लावला. बाय दिस टाइम, या टाइमापर्यंत ह्युमन बिकम मोर इंटेलिजंट. या इथपर्यंत येऊस तर माणूस पाहिजे तेवढा इंटेलिजन्स झालेला होता. बाय दिस टाइम ह्युमन बिकम मोर इंटेलिजंट. काय म्हणलं, तोपर्यंत ह्युमन्स काय होता, फार इंटेलिजंट झाला होता, हुशार झाला होता. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, इनफ टू बी कॉल्ड वाईज मॅन. तर आपण काय म्हणतो तरी वाईज मॅन म्हणून संबोधित आपण त्याला करू शकतो. तर पहा, त्यानंतर आपण काय म्हणतो, जो पहिला वाईज मॅन आहे तो कोण आहे, नेदरथल का क्रो मॅग्नन मॅन. पाहिले कधी, तर नेदरथल मॅन इज कन्सिडर्ड ॲज फर्स्ट वाईज मॅन. बरोबर. आणि क्रो मॅग्नन मॅन इव्हॉल्व अबाउट 50,000 years ago. आणि त्यानंतर हे जे काही इव्हॉल्युशन आहे हे काय होत गेलं, फास्ट होत गेलं. काय म्हणलं, क्रो मॅग्नन मॅन considered as first wise, पहिला हुशार व्यक्ती म्हणून आपण कन्सिडर करतो. आणि नेदरथल मॅन जो आहे, नेदरथल मॅन इव्हॉल्व अबाउट 3 वर्षापूर्वी म्हणलं रे, 5,000 years. 5,000 काय म्हणलं, नेदरथल मॅन इव्हॉल्व अबाउट 50,000 years. 50,000 years. आता पाहिजे आपला एक छोटासा पॉईंट, तो म्हणजे कोणता रे, मॉडर्न सिव्हिलायझेशन. काय म्हणतो आपण, मॉडर्न सिव्हिलायझेशन. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय पाहिजे रे, तर ऍग्रिकल्चर कधी डेव्हलप झालं, बरोबर. नंतर मॉडर्न सायन्स कधी डेव्हलप झालं. तर आपण काय म्हणतो की जे काही अबाउट 10,000 years ago ऍग्रिकल्चर डेव्हलप, म्हणजे 10,000 वर्षापूर्वी शेती करणं हा व्यवसाय माणसानं चालू केला. त्यामध्ये रेअरिंग कॅटल असेल, म्हणजे जे उपयोगाचे प्राणी त्यांना पाळणं असेल, किंवा सारखं शहरीकरण करणे, सेटलमेंट होणे, अशा पद्धती असतील. त्यानंतर आपण काय म्हणतो की अबाउट 5,000 years ago, म्हणजे 5,000 वर्षापूर्वी काय झालं रे, तर रायटिंग काय झाली रे, डिस्कवर झाली. पण काय म्हणतो आपण, त्या ठिकाणी शॉर्ट मध्ये लिहितो मी, तुम्ही सेंटेन्स मध्ये लिहून घ्या, 10,000 years ago. काय म्हणलं रे, ऍग्रिकल्चर स्टार्ट झाली, ऍग्रिकल्चर ची सुरुवात झाली. त्यानंतर 5,000 years ago, writing was invented. आणि यानंतर इंडस्ट्रियल सोसायटी कधी आली, 200 वर्षापूर्वी आली. आणि जे काही मॉडर्न सायन्स आहे ते मॉडर्न सायन्स 400 वर्षापूर्वी काय झालं, उदयास आलं. आता जे आपलं सायन्स आहे, मॉडर्न सायन्स आहे, तर मग आपण काय म्हणणार, 400 years ago. 400 years ago काय म्हणलं रे, तर मॉडर्न सायन्स म्हणलं, मॉडर्न सायन्स. बरोबर. आणि 200 वर्षापूर्वी काय म्हणलं, इंडस्ट्रियल सोसायटी. इंडस्ट्रियल सोसायटी काय झालेली तयार. अशा प्रकारे ह्युमन बघा ए पासून इथपर्यंत डेव्हलप आला. पहिल्यांदा आपण समजून घेऊया स्पेसिएशन म्हणजे नेमकं काय. तर आपण म्हणतो फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस फ्रॉम एक्झिस्टिंग वन, म्हणजे सुरुवातीला जी काही स्पेसिस आहे त्या स्पेसिस पासून नवीन स्पेसिस तयार होणे, तर आपण काय म्हणतो रे स्पेसिएशन. बघा
परीक्षेमध्ये तुम्हाला काय विचारतात यावरती, तर स्पेसिएशनची डेफिनेशन, स्पेसिस म्हणजे काय, किंवा राईट नोट ऑन स्पेसिएशन 2 मार्क्ससाठी. अशा प्रकारचे क्वेश्चन स्टेट बोर्डच्या परीक्षेमध्ये विचारले जातात. तर पहिल्यांदा आपण पाहूया स्पेसिएशन म्हणजे नेमकं काय. तर काय म्हणतो आपण, फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस. काय म्हणतो, फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस फ्रॉम एक्झिस्टिंग वन. म्हणजे ज्या सुरुवातीला पृथ्वीवरती स्पेसिस आहेत त्यांच्यापासून एक्झिस्टिंग वन किंवा एक्झिस्टिंग स्पेसिस, ज्या स्पेसिस सुरुवातीला आहे त्यांच्यापासून नवीन स्पेसिस तयार होणे, त्याला आपण काय म्हणतो रे, स्पेसिएशन म्हणतो. काय म्हणतो, स्पेसिएशन. मग सगळ्यात सुरुवातीला हे समजण्याच्या अगोदर आपल्याला काय माहिती असलं पाहिजे, तर स्पेसिस म्हणजे नेमकं काय रे, व्हॉट इज स्पेसिस. मग आपल्याला एक टर्म माहिती असली पाहिजे, ती म्हणजे काय, स्पेसिस म्हणजे नेमकं काय. तर पहा, स्पेसिस म्हणजे काय म्हणतो, अ ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम. असा ऑर्गॅनिझमचा ग्रुप can reproduce naturally and produce fertile offspring. मग स्पेसिस म्हणजे काय, असा ऑर्गॅनिझमचा एखादा ग्रुप जो नॅचरली रिप्रोडक्शन करेल आणि रिप्रोडक्शनच्या मार्फत त्याचे जे काही ऑफस्प्रिंग येणार आहे ते कसे असणार आहे, फर्टाईल असणार आहे. म्हणजेच काय, ती सुद्धा रिप्रोडक्शन करू शकेल. मग काय म्हणलं, इट इज अ ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम. It is a group of organism again reproduce naturally and produce fertile offspring. It is called species. 1 मार्क्ससाठी परीक्षेमध्ये विचारले जाते बघा, विसरायचं नाही. काय म्हणलं मग, ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम. ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम which reproduce naturally and produce fertile offspring. फर्टाईल म्हणजे काय रे, की जे रिप्रोडक्शन करू शकतील त्यांना आपण काय म्हणतो रे, फर्टाईल ऑफस्प्रिंग. जर एक्झाम्पलच्या रूपाने जर आपण पाहायचं म्हणलं की ह्युमन अँड ह्युमन, 2 ह्युमन्स आहेत, एक मेल बॉडी एक फिमेल बॉडी, ते काय होईल रे, तर नवीन ऑर्गॅनिझम नवीन जनरेशन ते तयार करतील, त्याला आपण काय म्हणणार, बेबी. बरोबर का नाही, ते बेबी आहे बरोबर. आणि हॉर्स प्लस डॉंकी यांचं जर रिप्रोडक्शन केलं तर म्यूल तयार होते, पण म्यूलला आपण स्पेसिस म्हणून कन्सिडर करतो का, नाही करत. तर मग एक्झाम्पलच्या रूपामध्ये आपण काय म्हणणार, ह्युमन प्लस ह्युमन. कोणते पण 2 अपोजिट जेंडरचे ह्युमन जर आपण घेतले तर त्यांच्या रिप्रोडक्शनच्या मार्फत काय होईल, ते फर्टाईल काय घेतले, बेबी होईल. आणि हा बेबी कसा असेल, ते फर्टाईल आहे. कसा आहे, फर्टाईल म्हणजे तो सुद्धा फ्युचर काही वर्षानंतर रिप्रोडक्शन करू शकेल. नेक्स्ट काय म्हणलं आपण, हॉर्स, घोडा आणि काय डॉंकी, गाढव. या दोघांची जर मीटिंग केली आणि जर पुढे काही जनरेशन तयार झाली तर आपण काय म्हणलं, म्यूल म्हणलं. मग हे म्यूल कसं आहे रे, इनफर्टाईल आहे. म्हणजे हे पुढे रिप्रोडक्शन करून त्याची पुढची पिढी तयार करेल का, अजिबात करणार नाही. मग आपण म्यूलला काय म्हणतो, म्यूल इज नॉट कन्सिडर ॲज सेपरेट स्पेसिस. इज नॉट कन्सिडर्ड ॲज सेपरेट स्पेसिस. काय म्हणतो आपण त्यांना, सेपरेट स्पेसिस म्हणून आपण यांना कन्सिडर करत नाही. कुणाला, म्यूलला. हा ह्युमन प्लस ह्युमन बेबी ही काय एक स्पेसिस आहे बरोबर. आता पहा, स्पेसिस मुळे काय होतं रे, स्पेसिस इज द रिझल्ट ऑफ इव्हॉल्युशन. म्हणजे इव्हॉल्युशन जे झालं ते पुन्हा म्हणजे स्पेसिस का बरं तयार झाल्या, तर इव्हॉल्युशन मुळे तयार झाल्या. मग आपण काय म्हणतो, स्पेसिस इज द रिझल्ट ऑफ इव्हॉल्युशन. या ठिकाणी आपण लिहितो, स्पेसिस इज द रिझल्ट ऑफ इव्हॉल्युशन. इज द
रिझल्ट ऑफ इव्हॉल्युशन. ठीक आहे. नेक्स्ट आपण काय म्हणतो बघा, इव्हॉल्युशन म्हणजे काय रे, तर आपण पाहिलंय इव्हॉल्युशनच्या चॅप्टरच्या लेक्चरमध्ये ग्रॅज्युअल चेंजेस ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर अ लॉंग ड्युरेशन, त्याला आपण काय म्हणलं, इव्हॉल्युशन म्हणलं. सातत्यानं हळूहळू होणारे बदल त्याला आपण काय म्हणतो रे, उत्क्रांती म्हणतो. काय म्हणतो, उत्क्रांती. मग स्पेसिस काय रिझल्ट आहे कुणाचा, इव्हॉल्युशनचा, म्हणजे कुणाचा, उत्क्रांतीचा. मग आपण काय म्हणतो, इच स्पेसिस लिव्हज इन अ सेपरेट ऑर स्पेसिफिक एन्व्हायरमेंटल कंडिशन. प्रत्येक जी काही ऑर्गॅनिझमची स्पेसिस आहे, प्रजाती आहे, ते ठराविक वातावरणामध्ये काय करत असते रे, राहत असते. मग काय म्हणतो आपण, इच स्पेसिस lives in specific environment condition. एक ठराविक एन्व्हायरमेंट कंडिशन मध्ये प्रत्येक स्पेसिस राहत असेल. जसं की आपण म्हणलो टायगर, लॉयन, ते कुठे राहतील रे, हे जंगलामध्ये राहतील. कुठे राहतील, जंगलामध्ये. ह्युमन स्पेसिस लँडवरती आहे. नंतर फिश, माशाची जर स्पेसिस पाहिली आपण तर ती पाण्यात राहते, बरोबर का नाही. बर्ड्स झाडावर राहतात आणि आकाशामध्ये उडतात, बरोबर का नाही. मग प्रत्येक स्पेसिस राहण्याचं जे काही ठिकाण आहे, ती कंडिशन आहे, ती कशी आहे, वेगवेगळी आहे. मग आपण काय म्हणतो, देअर काय काय वेगळं आहे त्यांच्यामध्ये मग आपल्याला पाहायला मिळेल. तर त्यांचं जसं वातावरण असेल, जशी जागा असेल, त्या प्रकारे त्यांचं फूड घेण्याचं जे काही हॅबिट आहे ते पण कसं असेल रे, वेगळं असेल. मग फूड हॅबिट डिफरंट आहे. त्यानंतर त्यांचं राहण्याचं ठिकाण, हॅबिटाट म्हणतो, ते पण कसं आहे, वेगवेगळं आहे. आणि त्यांचं रिप्रोडक्शन करण्याची पद्धत सुद्धा कशी आहे रे, वेगवेगळी आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शन. ह्या तिन्ही गोष्टी वातावरणानुसार, ज्या वातावरणामध्ये, जे एन्व्हायरमेंट मध्ये जे ऑर्गॅनिझम राहतील त्या प्रकारे त्यांचं फूडचं हॅबिट असणार आहे, त्यांचं हॅबिटाट असणार आहे, आणि त्यांचं सेक्शुअल रिप्रोडक्शन करण्याची पद्धत असणार आहे. या सर्व गोष्टी कशा आहेत रे, डिफरंट आहे. बरोबर. काय काय यांचं डिफरंट आहे, फूड हॅबिटाट त्यांचं डिफरंट आहे, बरोबर. मग दिस डिफरन्सेस स्लोली लीड्स टू द फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस. मग या डिफरन्सेस मुळे हे जे काही छोटे छोटे बदल आहेत, त्या छोट्या छोट्या बदलामुळं काय झालं रे, तर नवीन स्पेसिस तयार झाली. ओके, इथपर्यंत समज सर्वांना. तर आपण काय म्हणलं की इच स्पेसिस, प्रत्येक स्पेसिस ही वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटल कंडिशन मध्ये राहते. मग एन्व्हायरमेंट मध्ये कंडिशन मध्ये राहत असताना त्यांचं फूड हॅबिटाट वेगळं आहे, त्यांचं हॅबिटाट वेगळं आहे, त्यांचं सेक्शुअल रिप्रोडक्शन करण्याची पद्धत पण थोडीशी काय आहे, वेगळी आहे. मग हे जे काही डिफरन्सेस आहे, ह्या डिफरन्सेस मुळे त्या ठिकाणी काय होतं रे, तर नवीन स्पेसिस काय तयार होते. आपण काय म्हणतो, दीज डिफरन्सेस लीड्स टू द फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस. काय म्हणतो आपण, these differences slowly leads to the formation of न्यू स्पेसिस. या डिफरन्सेस मुळे काय झालं, एक नवीन स्पेसिस काय होते, तयार होते. मग हे न्यू स्पेसिस कशामुळे येते, तर मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस इज आपण काय म्हणतो, जेनेटिक व्हॅरिएशन. काय म्हणलं, जेनेटिक व्हॅरिएशन हे सर्वात महत्वाचा फॅक्टर आहे, ज्याच्यामुळे काय होतात रे, नवीन स्पेसिस तयार होतात. काय म्हणणार, द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर, the most important factor for speciation is कोणता आहे, जेनेटिक व्हॅरिएशन. काय म्हणतो आपण, जेनेटिक व्हॅरिएशन. आता जेनेटिक व्हॅरिएशन म्हणजे नेमकं काय हे आपण समजून घेऊया. बरोबर. काय म्हणलं की नवीन स्पेसिस तयार होण्यासाठी सर्वात महत्वाचा फॅक्टर कोणता आहे रे,
तो कोणता आहे? जेनेटिक व्हॅरिएशन. मग आता बघा शब्दार्थच अर्थ धरलाय. व्हॅरिएशन म्हणजे काय? बदल. आणि काय? जीन. पण जीन मध्ये होणारे बदल तर आपण काय म्हणतो? जेनेटिक व्हॅरिएशन. मग आपल्याला एक प्रॉपर डेफिनेशन मध्ये कसं लिहिणार आहे बघा. व्हॅरिएशन ऑकर्स इन जीन. काय म्हणणार? व्हॅरिएशन ऑकर्स इन जीन. तर आपण काय म्हणूया? जेनेटिक व्हॅरिएशन म्हणूया. बरोबर. त्यानंतर आपण अजून काय म्हणू शकतो त्याला? मीन्स डिफरन्सेस ऑकर्स इन जीन्स अमंग इंडिव्हिज्युअल. काय म्हणतो आपण याला? प्रॉपर लँग्वेज मध्ये जर आपण म्हणायचं त्याला लिहायचं म्हणलं तर काय म्हणणार? डिफरन्सेस, व्हॅरिएशन आणि डिफरन्सेस. डिफरन्सेस ऑकर इन जीन्स अमंग इंडिव्हिज्युअल. प्रत्येक इंडिव्हिज्युअल मध्ये काय होतं रे? जो काही जीन मध्ये बदल आहे त्या जीनच्या बदलामुळं काय होत आहे? जेनेटिक व्हॅरिएशन येतात आणि त्या जेनेटिक व्हॅरिएशन मुळे काय होतं रे? नवीन स्पेसिस तयार होते. आता पाहूया काय कोणकोणते रिझन्स आहेत, कोणकोणते कॉज आहेत. कॉजेस ऑफ कशाचे रिझन, कशाचे कॉज? तर जेनेटिक व्हॅरिएशनचे. कशामुळे जेनेटिक व्हॅरिएशन येतं? कशामुळे जीन मध्ये बदल होतो? आपण पहिल्या लेक्चर मध्ये शिकलो होतो ते म्हणजे काय? म्युटेशन. म्हणजे काय? सडन चेंज ऑकर इन अ जीन इज कॉल्ड म्युटेशन. सेकंड नंबर पॉईंट कोणता आहे? सेक्शुअल रिप्रोडक्शन. किंवा आपण म्हणतो रिप्रोडक्शन मध्ये सुद्धा काय होतात रे? थोडेफार जीन्स ऍड होऊन बदल निर्माण होतो. आपल्यामध्ये आणि आपल्या आईवडिलांमध्ये जरी आपण सारखे दिसत असलो तरी थोडाफार काय बदल आहे. आणि नेक्स्ट आपण काय म्हणतो? कोणता रिझन आहे व्हॅरिएशन साठी? ते म्हणतो आपण चेंजेस इन डीएनए. डीएनए मध्ये थोडाफार जर बदल झाला तर काय होतंय? त्या ठिकाणी व्हॅरिएशन क्रिएट होतात. कोणते व्हॅरिएशन? जेनेटिक व्हॅरिएशन. मग आपण काय म्हणलं? या स्पेसिस ज्या नवीन स्पेसिस तयार होतात त्याचं प्रामुख्याने रिझन काय असू शकतं? तर जेनेटिक व्हॅरिएशन एक आहे. आणि अजून आपल्याला दोन डिस्कस करायचे आहेत. एक जिओग्राफिकल आयसोलेशन आणि कोणतं? रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. तर मग पुढचा पॉईंट डिस्कस करूया आपण. तर आपण काय म्हणलं? ते जे काही व्हॅरिएशन्स आहेत ती कुणामुळे होत आहेत? काही म्युटेशन, सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि डीएनएच्या चेंजेस मुळे. मग हे जे काही व्हॅरिएशन्स आहेत याच्यामुळे काय होतात रे? ते एक नवीन ट्रेट येतात, न्यू ट्रेट डेव्हलप होतात. फॉर एक्झाम्पल जर आपण म्हणलं की एखादा पक्षी आहे आणि त्या पक्ष्यांची जर आपण चोच पाहिली तर काहींची चोच लॉंग आहे आणि काहींची चोच शॉर्ट आहे. म्हणजे बिग शॉर्ट आणि बिग लॉंग हे आपल्याला पाहायला मिळतं. मग याचं का होतं रे? कशा प्रकारे हा चेंजेस होतो? का? डिपेंडिंग ऑन द एन्व्हायरमेंटल कंडिशन. ते कोणत्या एन्व्हायरमेंटल कंडिशन मध्ये राहत आहेत त्याच्यानुसार त्यांच्या चोच मध्ये काय होतं रे? डिफरन्स आपल्याला पाहायला भेटतो. ओके. आता आपण काय म्हणतो? जिओग्राफिकल आयसोलेशन. ते जिओग्राफिकल आयसोलेशन केव्हा होतं बघा? इट ऑकर्स वेन. केव्हा होते? तर ज्यावेळेस एन्व्हायरमेंट कंडिशन किंवा जिओग्राफिकल रिजन त्यावेळेस बदलेल. आपण काय म्हणतो? इट ऑकर्स वेन अ ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम गेट सेपरेटेड ड्यू टू अ सर्टन एन्व्हायरमेंटल कंडिशन. काय म्हणतो? ऑकर्स वेन ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम get separated due to some physical barrier. बरोबर. मग ते बॅरियर काय असते रे? नेव्ही अमाऊंट. त्यानंतर त्यांच्यात रिव्हर असते किंवा आपण काय म्हणू शकतो? ओशन. म्हणजे काय म्हणलं की बा काही ऑर्गॅनिझम्स मध्ये का नवीन स्पेसिस कशा प्रकारे तयार होते? तर त्यांच्यामध्ये काय झाले? सेपरेशन आले. कशामुळं? तर काही फिजिकल बॅरियरमुळं. की समजा काही स्पेसिस डोंगराच्या अलीकडे राहत होत्या आणि त्या डोंगराच्या पलीकडे गेल्या. पण त्या डोंगराच्या पलीकडे गेल्या मध्ये काय झालं? डोंगर त्याच्यामध्ये बॅरियर आला, ते इकडे येऊ नाही शकते. काही स्पेसिस पाण्यात राहायला लागल्या त्या जमिनीवर नाही येऊ शकल्या. काही स्पेसिस सागरात राहायला लागल्या त्या जमिनीवर नाही येऊ शकल्या. मग याच्यामुळे त्यांना काय केलं? स्वतःमध्ये थोडे थोडे बदल करत गेले त्या एन्व्हायरमेंटल कंडिशन मध्ये सर्वाइव्ह होण्यासाठी. मग
सर्वाइव्ह होण्यासाठी त्यांना थोडेफार बदल करत गेले आणि मग त्या ठिकाणी काय झाले नाही, नवीन स्पेसिस तयार झाले. मग आपण याचं कारण काय म्हणणार, काय कारण आहे या स्पेसिएशनचं, तर पहा आता हे काही बॅरियरमुळे सेपरेट झाले, पण बॅरियरमुळे सेपरेट झाल्यामुळं ते रिप्रोडक्शन करू शकतील का, त्यांच्या बाकीच्या स्पेसिस सोबत नाही करू शकणार. मग जर ते रिप्रोडक्शन करू शकणार नाही तर त्यांना त्यांच्यामध्ये वेगवेगळे काय करतील, त्यांना चेंजेस घडवून आणावा लागतील. मग वेगवेगळे चेंजेस घडवून आणल्यामुळं त्यांच्या जसे जसे चेंजेस होत जातील तसं ते काय होईल रे, एक स्पेसिस त्यांच्या ओरिजिनल स्पेसिस पासून काय होईल रे, थोडीशी वेगळी दिसायला चालू होईल आणि ती काय होईल रे, नवीन स्पेसिस म्हणून तयार होईल. म्हणजे असं आपण म्हणतो की गॅलापॅगोस आयलँड मध्ये आपण पक्षी पाहिले, त्या पक्ष्यांचा अँसेस्टर सारखाच आहे, परंतु त्याची जी काही चोच आहे ती वेगवेगळी आहे, त्याच्यामुळे ते प्रत्येक पक्षी वेगवेगळा म्हणून आपण काय करतो, ओळखतो. थर्ड कोणता आहे बघा, थर्ड स्पेसिएशनचं कारण कोणतं आहे, तर आपण म्हणतो रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. पहिलं होतं त्या ठिकाणी जेनेटिक व्हॅरिएशन पाहिलं, 2 नंबर जॉग्राफिकल आयसोलेशन, आणि दुसरं कोणतं आहे रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. आता तिसरं कोणतं आहे जेने रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन, तर आपण काय म्हणतो, इफ ऑर्गॅनिझम लिव्ड इन अ सेम एरिया, जरी एखादा ऑर्गॅनिझम एक ठराविक एरियामध्ये राहत असेल तरी सुद्धा ते रिप्रोड्यूस करू शकत नाही, दे मे नॉट रिप्रोड्यूस. का बरं रिप्रोड्यूस करू शकत नाही, काय कारण असेल, तर त्यांच्यामध्ये जेनेटिक इनकम्पॅटिबिलिटी असू शकते. नेक्स्ट त्यांच्यामध्ये मेटिंग टाइम जो आहे तो वेगवेगळा असू शकतो, म्हणजे अगोदर मेल मॅच्युअर होऊ शकतो, नंतर फिमेल मॅच्युअर होऊ शकते, पहिल्यांदा आपण फिमेल मॅच्युअर होईल, नंतर मेल मॅच्युअर होईल, पण त्याच्यामुळे काय होऊ शकते, तर आपण काय म्हणतो ना, मेटिंग टाइम डिफरंट असेल. आणि सगळ्यात मोठं सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, त्यांच्यामध्ये जे काही डिफरन्स आहे बिहेवियर मध्ये तो पण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल, बरोबर. तर मग रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन मध्ये आपण काय म्हणतो, इवन दो दे लिव्ह इन सेम एरिया, इवन दो दे lived in same area, lived in same area, they cannot reproduce, they cannot reproduce. जरी ते एका एरियामध्ये राहत असेल तरी ते रिप्रोड्यूस करू शकत नाही. त्याच्यामागचं कारण काय असू शकतं रे, रिझन काय असू शकतं, आपण काय म्हणतो बघा, जेनेटिक इनकम्पॅटिबिलिटी, जेनेटिक इनकम्पॅटिबिलिटी. नेक्स्ट काय म्हणतो आपण, डिफरंट मेटिंग पेरियड, डिफरंट मेटिंग पेरियड. आणि थर्ड आपण काय म्हणतो रे, तर पहा डिफरंट बिहेवियर. डिफरंट बिहेवियर हे 3 रिझल्ट आहेत, त्याच्यामुळे काय होऊ शकतं, रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन होऊ शकतं. मग आजच्या लेक्चर मध्ये आपण कम्प्लीट पूर्णतः काय डिस्कस केलं रे, तर स्पेसिएशन म्हणजे नेमकं काय. तर या अशा प्रकारे नवीन याच्यामुळे काय होतात रे, नवीन स्पेसिस तयार होतात. आता जी आपल्याला डायव्हर्सिटी ऑफ लाईफ पूर्णपणे अर्थवरती प्लांट्स आणि अॅनिमलची पाहायला भेटते, ते सर्व या रिझनमुळं आहेत. याच गोष्टीमुळे काय झालं, व्हॅरिएशन आणि नवीन स्पेसिस तयार होत गेल्या आणि पृथ्वीवरती त्या इव्हॉल्व्ह होत गेल्या. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण डिस्कस केलं स्पेसिएशन. नेक्स्ट कन्सेप्ट आहे आपल्या लेक्चरची, तरी म्हणजे कार्बन डेटिंग. आता कार्बन डेटिंग मेथड काय आपण पहिल्यांदा समजून घेऊया. पहा त्याचा अर्थ काय, ऍक्च्युली कार्बन डेटिंग म्हणजे काय, जसा ऑर्गॅनिझमची डेथ होते, एखादा व्यक्ती मरतो त्यावेळेस तो जेवण करणं थांबवतो, बरोबर. बाकी त्याचबरोबर काही गॅसेस घेणं पण थांबवतो. मग जर तो ऑर्गॅनिझम जेवण करणं थांबवत असेल तर त्याच्या बॉडीमध्ये कार्बन डायऑक्साईड किंवा कार्बन एंटर होईल का, नाही होणार. मग काय म्हणतो आपण, इफ ऑर्गॅनिझम डेथ ही स्टॉप कन्झ्युमिंग कार्बन, जसा ऑर्गॅनिझम मरतो तसं तो कार्बन घेणं थांबवतो. आणि आपल्याला माहिती आहे, तर मग यामुळं काय होतं, तर ज्यावेळेस ऑर्गॅनिझम खाणं थांबवतो त्यावेळेस तो कार्बन घेणं थांबवतो. आणि कार्बन घेणं थांबवला की काय होतं, त्याच्या बॉडीमधला हळूहळू कार्बन कमी व्हायला,
मग एखादा ऑर्गॅनिझम मेल्यानंतर त्याची बॉडी डिकम्पोज होते, ऱ्हास व्हायला लागते आणि त्यावेळेस त्याच्या बॉडी मधला कार्बन नंबर 14 काय होतो, हळूहळू कमी व्हायला लागतो. मग कालांतराने जसा वेळ जाईल तसा त्याच्या बॉडी मधला कार्बन 14 कमी होतो आणि कार्बन 12 तो ऑलरेडी प्रेझेंट आहे. दोन आयसोटोप्स आहेत कार्बनचे, कार्बन 12 आणि कार्बन 14, ते पण काय होतात ते कमी व्हायला लागतात. मग त्या कार्बन डेटिंगच्या मदतीनं आपण काय करतो, त्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये कार्बन 12 आणि कार्बन 14 याचा रेशो काढतो आणि त्या रेशोच्या मदतीनंच आपण काय करतो रे, त्यांचं एज कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणून ज्या पद्धतीनं कार्बनचा रेशो काढून एज कॅल्क्युलेट केलं जातं त्याला आपण काय म्हणतो, कार्बन डेटिंग म्हणतो. काय म्हणतो, कार्बन डेटिंग. आणि ही डिस्कवर याने केली आहे, नाव आहे बघा विल्सन लिबी, आणि त्याला काय मिळालं आहे, नोबेल प्राइज. काय मिळालं, नोबेल प्राइज. ठीक आहे. या ठिकाणी आपला आजचा पहिला चॅप्टर हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन पूर्णपणे लेक्चरच्या सिरीजनुसार संपलेला आहे. मी तुम्हाला इनटेक्स्ट क्वेश्चन प्रोव्हाइड केलेले आहेत. आता फक्त मी तुम्हाला या लेक्चरच्या नंतर पुढचं लेक्चर पाहायला विसरू नका, कारण की मी तुम्हाला देणार आहे एक्सरसाइज क्वेश्चन आणि त्यानंतर देणार आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन. ओके, धन्यवाद.